झालं कोरोना आला आणि ती 2-3 वर्ष आयुष्यातली फुकट गेली माझी. की मला ते पांढरे कपडे घालून नाक्यावरती म्हातारे बसतात तसं बसायचं नाही आहे. तुम्ही मला ₹1,00,000 द्या, मी नाही बसणार. कारण त्यांच्याकडे विषय नाही, माझ्याकडे विषयच विषय आहे. मी आर्टिस्ट आहे, त्याच्यामुळे मी चित्र काढत असतो. तर मला मग बाजूला काहीतरी लागतं आवाज, मग ते मी त्याच्यावरती माझं म्युझिक लागतो आणि मी माझी चित्रकला काढतो. आप जाओ कुछ नहीं होएगा आपके कारखाने को, क्या करता दिखता है हम. तिथली भाषा वेगळी. तर तिथल्या भाषेप्रमाणे मी बोललो यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. यांच्यावर विश्वास नाही ठेवला तर आपला कारखाना अनसेफ आहे. रात्री टाळं तोडतील, मी राहतो. 32 वर्ष मी माझा व्यवसाय केला आणि पुढचे वर्ष मी माझं बायकोला, कारण मला आता खूप कंटाळा आला होता माझ्या व्यवसायामध्ये. गांधेडी कॉम्पिटिशन हे ते. माझी बायको न्यूबॉर्नचे कपडे शिवायचे, जन्मलेल्या मुलाचे कपडे शिवायचे. त्यावेळी मुलं जन्म घेत राहणार, आमचा व्यवसाय चालत राहणार. मी धर्मशाळेत राहिलो, मंदिरात राहिलो, कोणाच्या पडवीवरती मग झोपलो, पेट्रोल पंपवर आराम केला. का जेवायचं कमी. म्हटलं कम्प्युटर आहे त्याच्यात बघण्यासारखं खूप आहे. काय नको ते पण बघण्यासारखं आहे, पाहिजे ते पण बघण्यासारखं आहे. आणि हां, तर तो हा जो हायवेचा प्रवास आहे हा मी फुल रूट चेक केलेला आहे आणि माझ्याकडे लिहिलेलं आहे डायरीमध्ये की बाई ह्या प्रवासामध्ये इतकंच जायचं आहे मला. साधारण रोजचे 125 ते 150 किलोमीटर. मग मला ते पण तर पाहिजे ना. जास्त मी कुठच्याही नदीवरती गेलो, नर्मदा माझी प्रिय नदी, पण मी गेलो तर मी लोट्याने आंघोळ करतो. हां चालेल. मग साताऱ्याला जाता जाता इथून 110 किलोमीटर साताऱ्याला जाता जाता मी 2दा पडलो. एकदा माझं हँडल तुटलं, एकदा मी पूर्ण स्कूटर करून खालती पडलो. पंच्याहत्तराव्या वर्षी लोक आराम शोधतात, पण या माणसांनी स्वतःच्या ॲक्टिवावरून हजारो किलोमीटरचा भारत प्रवास केला. वय वाढलं, पण स्वप्न पूर्ण करायची होती. एका साध्या इलेक्ट्रिकल व्यावसायिकाने ठरवलं, निवृत्ती म्हणजे शेवट नाही, तर आयुष्याची खरी सुरुवात. मित्रांनो, आजचा संवाद फक्त प्रवासाबद्दल नाही. आज आपण बोलणार आहोत तयारीबद्दल, स्वतःला घडवण्याबद्दल आणि म्हातारपणाला हरवणाऱ्या मानसिकतेबद्दल. आज आपल्यासोबत आहेत विनोद थत्ते सर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मारगप्पाच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. इथे आपण अशा व्यक्तींशी संवाद साधतो ज्यांच्या आयुष्यातून प्रेरणा मिळते, विचार बदलतात आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आजचे आपले पाहुणे आहेत विनोद मधुसूदन थत्ते सर. एक व्यावसायिक, एक शिक्षक, एक प्रवासी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयुष्य जगण्याची कला शिकवणारे व्यक्तिमत्व. सरांबद्दल सांगायचं झालं तर 14 ऑगस्ट 1950चा जन्म, शिक्षण इलेक्ट्रिकल डिप्लोमा, 45 वर्ष स्वतःचा व्यवसाय. पण खरी गोष्ट इथून सुरू होते. वयाच्या 30व्या वर्षीच त्यांनी ठरवलं, माझं म्हातारपण इतरांसारखं नसणार आणि त्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली. आज त्यांनी स्वतःच्या ॲक्टिवावर पूर्ण केलेले अविश्वसनीय प्रवास. पुणे ते रामेश्वर 3570 किलोमीटर, पुणे ते अयोध्या 2050 किलोमीटर, पुणे ते द्वारका 1280 किलोमीटर आणि नर्मदा परिक्रमा ऑलमोस्ट 3000 किलोमीटर. हे फक्त किलोमीटर नाहीत, ही एक विचाराची ताकद आहे. सर, सुरुवात करूया. तर सुरुवात करू तुमच्या बालपणापासून. तर तुमच्या बालपणाबद्दल थोडं आम्हाला सांगाल का सर? बालपण माझं काय झालं की मी मुंबईच्या शाळेत होतो. मग सारखी वडिलांची बदली व्हायची. त्याच्यामुळे कधी 5वीपर्यंत इकडे शिक्षण केलं, मग थोडं 1 वर्षभर रत्नागिरीला गेलो, मग 2 वर्ष इंदोरला मी राहिलो. माझं मराठी शिक्षण संपवून माझं हिंदी एज्युकेशन झालं, ती सगळं संपलं. मग वडिलांची बदली झाली, मला बोर्डिंगमध्ये ठेवलं, ते सगळं संपलं. मग परत मुंबईला आलो आणि मुंबईला येऊन परत पुढचं एज्युकेशन सुरू केलं. पण मग पुढचं माझं असं होतं की मला ते BA MA आणखीन BCom हे ते काही करायचं नव्हतं. मी टेक्निकल, माझं पहिल्यापासूनची आवड, जे काय टेक्निकल करायचं ते त्याच्यात करायचं. म्हणून मी एका इन्स्टिट्यूशनमध्ये गेलो होतो शिकायला. पण मला रेडिओचा आणि ऑटोमोबाईलचा शौक, पण ते काय मला तिथे जमलं नाही, ॲडमिशनच मिळाली नाही. मग मी इलेक्ट्रिकलला गेलो, तिथे मला ॲडमिशन मिळाली.
तो डिप्लोमा मी पूर्ण केला आणि परत मुंबईला आलो. एज्युकेशन माझं जवळजवळ हे डिप्लोमाचं वगैरे सगळं माझं मध्य प्रदेशमध्ये झालं. मी मूळचा इंदोरचा, त्याच्यामुळे मला माझ्या जीव प्राण इंदोर. तर त्यानंतर मी इथे मुंबईला आलो आणि मुंबईचं मग पूर्ण पुढचं आयुष्य जवळजवळ सगळं माझं मुंबईतच गेलं. म्हणजे 2014पर्यंत मी मुंबईतच होतो. म्हणजे अशी जवळजवळ मी 65 वर्ष मुंबईत राहिलो. मग 2-3 ठिकाणं बदली गेली. माहीमला होतो, बोरिवलीला होतो, ठाण्याला होतो आणि मग शेवटी 2014 साली म्हटलं आता रिटायरमेंट घ्यायची आहे, व्यवसायातून बाहेर निघायचं आहे आणि आता कमाईचे दिवस संपले आणि आता जे काय आहे ते पुढचं जे आहे ते साठवलेलं ते टिकवायचं आणि त्या टिकवलेल्यामधून पुढचं आयुष्य जगायचं. आता हा जो त्याच्यानंतरचा प्रवास होता हा गोल्डन प्रवास आहे. पण तेवढ्यात काय झालं, कोरोना आला आणि ती 2-3 वर्ष आयुष्यातली फुकट गेली माझी. मग कोरोना संपला पण तवर माझ्या ॲक्टिव्हिटी पूर्ण चालू होत्या. मी 24/7 बिझी आहे, माझ्याकडे वेळ नाही आहे. इतकं मी माझ्याकरता पहिलेपासून तयारी केली. 30-40 वर्षे 30 वर्षाचा होतो तेव्हापासून चालू केलेली आहे. तर मी इतकी तयारी केलेली आहे की मला ते पांढरे कपडे घालून नाक्यावरती म्हातारे बसतात तसं बसायचं नाही आहे. तुम्ही मला ₹1,00,000 द्या, मी नाही बसणार. कारण त्यांच्याकडे विषय नाही, माझ्याकडे विषय आहे. माझ्याकडे जवळजवळ 54 GB म्युझिक आहे. बरं, तो मी हे असं ह्या प्रकारचं ओरडणारं म्युझिक नाही ऐकत. माझ्याकडे सगळं आहे. मी क्लासिकल ऐकतो, मी इन्स्ट्रुमेंट ऐकतो, जुनी गाणी ऐकतो, 1940ची गाणी ऐकतो, त्याच्यानंतर काही पण म्युझिक असेल ते सगळं मी ऐकतो. इवन मला इंग्लिश म्युझिकची पण माझ्या लहानपणची इंग्लिश म्युझिकची आवड आहे मला. कम सप्टेंबर आलं, हे ते आलं, ती सगळी गाणी मी ऐकणार आहे. तर त्याच्यामुळे माझ्याकडे म्युझिक करता मी माझी म्युझिक सिस्टम ठेवलेली आहे. असंच नाही लॅपटॉपच्या ह्याच्यातून स्पीकरमधून ऐकतो तसं नाही. माझ्याकडे रितसर मी माझे पूर्ण स्टुडिओसारखं बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये मोठे मोठे माझ्याकडे 3-3 फुटाचे स्पीकर्स आहेत, नॉटचं एम्प्लिफायर आहे, RFचे स्पीकर्स आहेत. असं त्याप्रमाणे रूम बंद करून मी माझे सगळे करतो. म्हणजे त्याच्यामध्ये माझं म्युझिक ऐकायचा सगळा मी माझा उपद्व्याप मी त्याच्यात करतो. मी आर्टिस्ट आहे त्याच्यामुळे मी चित्र काढत असतो. तर मला मग बाजूला काहीतरी लागतं आवाज, मग ते मी त्याच्यावरती माझं म्युझिक लागतो आणि मी माझी चित्रकला काढतो. बरं सर, तुमच्या लहानपणी तुम्हाला कुठल्या गोष्टींची आवड होती? लहानपणी मला साधारण मी ना तुम्हाला सांगू तर माझी परिस्थिती फार वेगळी होती. मी फार अबोला होतो. म्हणजे असं एकदम जाऊन कोणाशी बोलणार नाही. पण ते हळूहळू सवय माझी कशी काय गेली माहीत नाही मला. पण ते हळूहळू मी बोलका झालो थोडासा. तरी भरपूर अबोला होतो. म्हणजे मी ज्या डिप्लोमा घेऊन आलो तर मला बोलता येत नव्हतं समोरच्याशी. आज जसं मी तुमच्याशी संवाद साधतोय तसा मी साधता येत नव्हतं मला. मला ततपप होत होतं. आणि त्यात स्त्री वगैरे असेल कोणी तर अगदीच मी हे अगदी उभा राहायचो. मग मी काय केलं, तिथून आल्यावर मला बोलता आलं पाहिजे, धंदा करायचा आपल्याला, एक ठरवलेलं नोकरी करायची. तर मग मी दादरला एक दुकान होतं, त्या दुकानामध्ये मी सेल्समॅन म्हणून लागलो. मग सेल्समॅन लागलं की त्याला बोलावं लागतं. मग ते तिथे बोलताना तुम्हाला कॉन्व्हर्सेशन केलं पाहिजे तुम्ही. मग ते जर तुम्ही कॉन्व्हर्सेशन केलं तर समोरचा पटेल आहे आणि पटेल तर वस्तू घेईल आहे. बरं, ती वस्तू त्यांनी घेतली तर तुमची नोकरी राहील आहे, नाही तर तुम्हाला 1 2 3 अशा प्रकारे मला तिथे बोलायला मी शिकलो. हळूहळू मला वेळ लागला, 6 महिने लागला. कारण मी एकदम त्याच्याशी एकदम हाश राहू शकत नव्हतो. म्हणजे त्याच्यामध्ये मी माझा विषय त्याला समजवू शकत नव्हतो. आणि सर, तुमच्या आयुष्यातील पहिला असा टर्निंग पॉईंट कुठला सांगता येईल? असं काय की सारखं आयुष्य माझं घडतच गेलं. बरं, स्ट्रगल हा माझ्या मागेच लागलेला आहे. त्याच्यामुळे रोज खड्डा खोडायचा आणि रोज नवीन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आता जसं मी धारावीला होतो, माझा 12 वर्ष मी हार्ड कोर धारावीला होतो. तिथे माझा लाकडाचा कारखाना होता. हे जे नॉनस्टिक तवे वगैरे बनतात त्याला लाकडाचे चमचे लागतात. तर ते मी बनवायचो वर्षाला 1-1 1.5 लाख. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे धारावीसारख्या ठिकाणी तर तिथे आत घुसणं मुश्किल. तर आज जाऊन मी तिथे 12 वर्ष कारखाना ठेवला. बरं, माझ्या कारखान्याला
ईदेला सुट्टी असायची, दिवाळीला नाही. काय सगळेच मोमेडियन माझ्याकडे कारिगर होते, काम करणारे होते. त्याच्यामुळे माझी तिथे असे होती. पण ते तिथे एक मी झोपडं विकत घेतलं. त्या तो काळ वेगळा होता, 84ची गोष्ट ही. 30,000ला एक झोपडं विकत घेतलं आणि त्याच्यामध्ये मी माझा कारखाना चालू केला संपूर्ण. आणि जवळजवळ 12-1 वर्ष चालवला. पण मग खूप पोल्युशन, आजूबाजूला त्रास होत होता, आजूबाजूचे त्रास देत होते. मग दुसरीकडे शिफ्ट केला. असं करत करत मी मग ते संपूर्ण काम केलं आणि मग शेवटी एकदा बंद केलं आणि परत मी माझ्या इलेक्ट्रिकलच्या त्यावेळेला मी पॅरलल इलेक्ट्रिकल करत होतो. पण कारखाना आणि इलेक्ट्रिकल, कारखाना सकाळी संध्याकाळी इलेक्ट्रिकल, कारण मी ती माझी रोजी ठेवलेली होती. समजा तिथे माझं काही फेल्युअर गेलं तर मी रस्त्यावर येईन किंवा नो वेअर होईल नाही. इकडे माझी मुलं झालेली होती, त्यांचे शिक्षणाचे खर्च होते, माझा सगळाच होतो, मी चारी बाजूनी घेरलेला होतो. त्याच्यामुळे मला फायनान्स सोडता येत नव्हतं. मला ते कसंही करून धरून ठेवावं लागतं, घर चालवायचं होतं. तर अशाप्रमाणे माझा धारावीचा प्रवास झाला. अगदी धारावी म्हणजे अगदी मेन धारावीमध्ये म्हणजे अगदी मधोमध. तर खूप तो पण एक खूप भयंकर अनुभव आहे. धारावी म्हणजे काय असतं म्हणजे हां, ते अगदी जवळून पाहिलं. आम्ही पुण्यात राहतो, मुंबईत राहतो, आपली किल्ली शेजारच्याला देत नाही. मी तिथे द्यायचो किल्ली बाजूला. हां, माझ्या कारखान्याची किल्ली बाजूला असायची. आप जाओ, कुछ नहीं होएगा आपके कारखाने को, क्या करता दिखता है हम. तिथली भाषा वेगळी. तर तिथल्या भाषेप्रमाणे मी बोललो यांच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. यांच्यावर विश्वास नाही ठेवला तर आपला कारखाना अनसेफ आहे. रात्री टाळं तोडतील, मी राहतो कुठे 3 किलोमीटर लांब, 4 किलोमीटर लांब, मला पत्ताच नाही लागणार. त्यांच्याकडे किल्ली द्यायची. सर, आपलं हे इलेक्ट्रिकल क्षेत्र निवडण्यामागचं कारण काय होतं? आवड पहिल्यापासून इलेक्ट्रिकलचे याचे त्याच्यात. मला लाकडाची आवड, इलेक्ट्रिकलची आवड, त्यामुळे लाकडी काम, मला फर्निचरची खूप आवड. आता जे माझं घरचं वगैरे फर्निचर बनवतं, जिथले जिथे माझं फर्निचर, ते सगळं मी डिझाईन केलं आणि मी बनवून घेतलं. सर, कधी असा क्षण आला का की हे सगळं सोडून द्यावं असं वाटलं? नाही. तसं कधीच नाही. मी निराशावादी नाही आणि काय म्हणतात बरं, निगेटिव्ह बिलकुल नाही. कंटाळा आला, त्रास होतोय, ऊन खूप आहे, कोण जाईल बाहेर, ते आणि नाही असले विषय नाही माझ्याकडे. कंटाळा माझ्या डिक्शनरीतच विषय नाही. तर तुम्ही म्हणता की वयाच्या 30व्या वर्षापासूनच निवृत्तीची तयारी सुरू केली, तर मग हा विचार कसा आला डोक्यात? कारण मी बघत होतो, जग बघत होतो जवळून. मला काय म्हणतात बरं, थोडा फिजिकल एक प्रॉब्लेम आहे. माझ्या डोळ्यात बारीक पण दिसतं जास्ती. त्याच्यामुळे जग जवळून पाहत होतो. तर त्याच्यामुळे मला हे सगळं दिसत होतं की बाई लोक कसे चाललेत, त्यांचं म्हातारपण कुठच्या पद्धतीचे चाललेलं आहे. रिटायर्ड म्हणजे रिटायर्ड, तसं नको, ती पद्धत नको आपल्याला. मग त्याला काय अर्थ उरणार नाही. म्हणजे आम्ही आता निवृत्त झालो म्हणजे काय निवृत्त झालं, कशातून निवृत्त झाला तुम्ही? नोकरीतूनच निवृत्त झाला ना, बाकी कशातून तर तुम्ही निवृत्त नाही झालात ना. आता तर तुमची खरी सुरुवात झाली. ते तर तुम्ही 10-5 काम करत होता, ते तर पोट्या भरण्यासाठी करत होता. आता स्वतःसाठी काय करतात ते सांगा ना, ती कथा सांगा, तर मग त्याच्यामध्ये खरी मजा आहे. मग त्याची तयारी तर तुम्ही पूर्व नाही केली. मग 60 वर्षाचं व्हायचं, आता मी काय करू, मग कुठचा तरी ग्रुप जॉईन करू, मग कुठेतरी यात्रेला जाऊ, की आता कुठचं तरी असं, हे त्याला मजा नाही. त्याची चूक पूर्ण तयारी. बरं काय की पहिल्यापासून होमवर्क चांगला पाहिजे. होमवर्क चांगला असेल तर तुम्ही मैदानात उतरा, नाही तर नका उतरू. बरोबर. सर, आजच्या तरुणांना रिटायरमेंट प्लॅनिंगबद्दल काय सांगाल? रिटायर्ड होऊच नका आयुष्यातून. पण प्लॅन कसं करायचं? आता जसं तुम्ही एवढं सगळं मजा धमाल करताय, प्लॅनिंग करा. फक्त एवढंच करा की बाई पैसे वाचवा. तुम्हाला जर आयुष्यात पुढचं म्हातारपण घालवायचं असेल तर सुरुवातीपासून पैसे वाचवायला सुरुवात करा. आता मी मजा करू शकतो, त्यावेळेला मी मजा करू शकत होतो, तर जवानी नींदभर सोया, बुढापा देख कर रोया, असं नको. सर, व्यवसाय करताना तुम्ही सर्वात मोठं फायनान्शियल लेसन कुठलं शिकले? फायनान्शियल लेसन हे शिकलो की बाई आम्ही महाराष्ट्रीयन लोक, आम्हाला धंदा करता येत नाही. स्पष्ट एखाद्याच कोणी माझ्या वाक्याने दुःखी पण होईल. पण मी ज्या दुकाना व्यवसायावरती बसलो तर मला 100चं बंडल मोजता येत नव्हतं. कोण देणार मला 100चं बंडल मोजायला? कधी 98, कधी 97, 99, कधी 101 चालले आहेत. तर मी माझ्या आयुष्यातल्या 45 वर्ष जो मी व्यवसाय केला, हे सगळे गुजराती, मारवाडी, कच्छी,
मुसलमान सिंधी ह्यांच्याबरोबर मी व्यवसाय केला. त्याच्यामुळे तिथे मग तेंडुलकरने किती सेंचुऱ्या मारला हा विषय नाही. आज संध्याकाळपर्यंत किती रोकडा जमवला ह्याच्या गोष्टी कर. त्याच्यामुळे काय झालं की पैसा हा महत्त्वाचा तिथे. ते सेंचुऱ्याशी आपल्याला काय घेणं नाही. आपल्याला कोणी 10 रुपये देणार नाही आहे. संध्याकाळपर्यंत कमवायचे आहेत. घरी जाऊन बायकोने विचारलं किती कमवलं तर तुम्हाला सांगता आले पाहिजे. काय जर तुम्हाला आयुष्य घालवायचं असेल तर. नाही तर मग 10 ते 5 नोकरी करा, रविवारी बायकोला घेऊन फिरायला जा आणि आराम करा. मग आजचं जे मी आयुष्य जगतोय ते ते नसतं मिळालं तुम्हाला. सर, मग अजून पण तुम्ही क्रिकेट बघता की नाहीच बघत? आत्ता पण क्रिकेट बघता की नाही? नाही, आता मला काही प्रॉब्लेम नाही ना. आता बघता IPL? हो, IPL बघतो, सगळं वर्ल्ड कप बघतो, सगळं बघतो मी. सर, तुम्ही 45 वर्ष व्यवसाय केला, तर मग तेव्हा स्वतःसाठी वेळ काढला की म्हणजे नाही मिळाला मला. नाही मिळाला मला. मी बिझी होतो. कारण मला पुढचं सगळं करायचं होतं. त्याच्या हां, पण 45 वर्षानंतर मी काय केलं माहिती आहे की मी माझ्या बायकोच्या व्यवसायाला जॉईन झालो. एक 32 वर्षानंतर. 32 वर्ष मी माझा व्यवसाय केला आणि पुढचे वर्ष मी माझं बायकोला. कारण मला आता खूप कंटाळा आला होता माझ्या व्यवसायामध्ये. घाणेरडी कॉम्पिटिशन हे ते आणि बरेच वर्ष ते करून पण थोडंसं करून पण मी कंटाळलेलो होतो. आणि परत बोरिवली माहीम इकडे तिकडे माझा सारखा व्यवसायाला जावं लागत होतं. ती ट्रेन नको, ती गर्दी नको, असं झालं होतं. शेवटी मी माझ्या बायकोच्या व्यवसायाला जॉईन झालो. तिला मदत करायला लागलो. मग तिचा व्यवसाय मी 2014च्या अगदी म्हणतात तसं अगदी डिसेंबरपर्यंत राबवला. पण आमचा व्यवसाय खूप सुंदर होता. हो, आम्हाला आमचा व्यवसाय बंद करावा हा कधीच प्रॉब्लेम येणार नाही. कारण आमचा व्यवसायच असा होता. माझी बायको न्यूबॉर्नचे कपडे शिवायचे, जन्मलेल्या मुलाचे कपडे शिवायचे. त्यावेळी मुलं जन्म घेत राहणार, आमचा व्यवसाय चालत राहणार. सर, लोक म्हातारपणाची तयारी करत नाहीत, तर तुमच्या मते ही सर्वात मोठी चूक आहे का? एकदम चूक आहे. तयारी केली पाहिजे एकदम. मुंबईला तर सुना बाहेर 5 वाजता हाकलतात सासऱ्याला, जाऊन जरा एक राऊंड मारून या, काय घरात बसलं. एक तर पेपरात आलेली गोष्ट होती की 5 वाजता तो माणूस रविवारी तो 5 माणूस कुठे विरार साईडला कुठे राहत होता. तो ट्रेनमध्ये बसायचा आणि चर्चगेट विरार चक्कर मारायचा आणि 7:30-8 वाजता घरी पोचायचा. का तर त्या मुलं आणि सुनेला मुलांना वेळ हवा. अशी परिस्थिती. कारण घरं लहान. बरोबर. तो तिथला एक मुख्य विषय आहे घराचा. सर, आज अनेक लोक आजकाल म्हणजे निवृत्तीनंतर मेंटली डिस्टर्ब होतात, तर याचं कारण काय वाटतं? काही नाही, अभ्यास नाही, होमवर्क नाही, काय करायचं त्यांना माहीत नाही, दिशा माहिती नाही, सांगणारं कोणी नाही आहे, किंवा प्रॉपर आधी प्लॅनिंग केलं नाही. प्रॉपर प्लॅनिंग नाही आहे. बरं, ह्याच्यात खूप सगळ्यात मी माझ्या ह्याच्यामध्ये पण आहे की बाई तुम्हाला तुमचं आता मी करतोय हे कशाच्या जोरावर करतोय. माझ्याकडे जागा आहे आणि पैसा आहे. मी उद्या जर मुलाला सांगितलं की बाई मी स्कूटरवर फिरायला जातोय, तू मला एक 25,000 रुपये दे, 30,000, कारण एवढं तर पेट्रोल लागणार आहे, तर तो बोलेल बाबा नाही, तेवढं ते मी तुम्हाला नाही देऊ शकत. 30,000 रुपयाचं पेट्रोल देऊन तुम्ही फिरत राहणार आणि मी तुम्हाला पेट्रोल देत राहणार, ते शक्य नाही आहे. तर पैसा तुम्हाला आता पेट्रोल, आता मला नेहमी टुरिंगच्या ह्याच्यावर जातात, पेट्रोल कितने का लगा. हो, बरोबर. सगळ्यात पहिला प्रश्न तर ते विचार, आता तू एवढे किलोमीटर फिरलाय तर पेट्रोल तर लागलंय. बरं, ही अख्ख्या हिंदुस्थानाभर भाव एकच आहे. मग जर पेट्रोल लागलं तर ते सगळे हेच विचारतात. 2 प्रश्न कॉमन. तुम्हाला घरच्यांनी कशी परवानगी दिली आणि पेट्रोल कितीचं लागलं. आता मी आयुष्यभर हमाली केली, म्हणजे आयुष्यभर मी माझं काम केलं, मेहनत केली. मग ते पेट्रोल मोजायला केली का? घरी बस, काही पेट्रोल लागणार नाही. बायको फुलके करून वाढते, तो आपला बरं अर्धा लिटर पण पेट्रोल लागणार नाही. मग तुम्ही आयुष्य पुढचं जगलात काय? काहीच जगला नाही तुम्ही आयुष्य पुढचं. पुढच्या आयुष्याला तुमच्या काहीच अर्थ नाही. या सर्वासाठी फायनान्शियल प्लॅनिंग खूप आधीपासून करणं खूप महत्त्वाचं. ते मला साथ मिळाली दैव कृपेने. घर मोठं मिळालं मला, त्याच्यामुळे मी माझं करू शकलो. माझं घर मोठं आहे, माझा पैसा असल्या कारणाने मी फिरू शकतो, स्वतःच्या जीवावर फिरू शकतो. पण एवढ्या टुरिंगमध्ये मी कधीच चांगल्या हॉटेलमध्ये राहिलो नाही. जेव्हा की मी 2,500 हजार रुपयाच्या हॉटेलमध्ये राहू शकतो, पण तसं नाही राहिलो. मी धर्मशाळेत राहिलो, मंदिरात राहिलो, कोणाच्या पडवीवरती मग झोपलो, पेट्रोल पंपवर आराम केला. हो, पण मला मोठ्या हॉटेलमध्ये राहून मी कधी बेडवरती झोपलो नाही.
सर तुम्ही स्वतःला मेंटली आणि फिजिकली एवढं फिट कसं ठेवता अजून पण? का जेवायचं कमी? कारण कारण भुका भुका माणूस हॉस्पिटलमध्ये जात नाही कधी. जे पोट खाऊन पिऊन पोटं मोठी झालेली असतात ते सगळे हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपतात. भुका माणसाला काय करणार होतो, काय खाणार नाही, काय हॉस्पिटलमध्ये जाणार. पण सर मग तुमचा आत्ता दिनक्रम काय असतो ना रोजचा? आत्ता माझा दिनक्रम खूप चांगला आहे. असं पण माझा इथे आता पुण्याला आल्यापासून माझा दिनक्रम असाच आहे. मी रात्री जरा लवकर झोपून जातो, 10 सव्वा 10ला झोपून जातो. मी लवकर झोपून जातो. मग सकाळी 3 वाजता उठतो आणि मग माझ्या स्टुडिओत जातो खालती. माझ्या स्टुडिओत मग गाणी ऐका, पेंटिंग करा, पुस्तकं वाचा, काहीतरी ब्राउझिंग करा. मी दिवसाला माझा स्वतःच्या कम्प्युटरवरती 5-5, 6-6 तास ब्राउझिंग करतो. लोक मला हेच विचारतात, काय ब्राउझिंग करतो? म्हटलं कम्प्युटर आहे ते, त्याच्यात बघण्यासारखं खूप आहे. काय नको ते पण बघण्यासारखं आहे, पाहिजे ते पण बघण्यासारखं आहे. ते आपण ठरवायचं काय बघायचं ते. तुम्ही ठरवा काय बघायचं आहे ते. तर माझ्याकडे मी विषय शोधतो आणि मग त्या विषयाच्या वरती रिसर्च करतो. आता मला सांगा, मी इलेक्ट्रिकल आहे, पण नी रिप्लेसमेंट कसं करतात याचा माझा काय घेणं देणं आहे? पण मी त्याच्यावरती पण रिसर्च केला, त्याचे पण व्हिडिओ शोधून काढले, ते पण पाहिले किंवा हे कसं ॲक्च्युली त्या हाडात हाडं घुसवतात आणि कसं तो नी रिप्लेसमेंट करतात. अशा प्रकारे मी विषय शोधतो आणि ते मी रोज त्याच्यावरती रिसर्च करतो. जेवढं आपल्या बुद्धीप्रमाणे जेवढं समजलं तेवढं समजलं, नाही तर ठीक आहे ना. आता तबला कसा बनवायचा, मला टिप नाही देता येत. मी तबलाची कसं बनवतात शिकल, सतार कशी बनवतात शिकलो. हे काय विषय तुमच्याकडे पाहिजे, तुमच्या तेवढं पण तर तुम्ही शिकू शकता आणि त्याच्यातून काहीतरी आकलन करू शकता. बरोबर. थोडक्यात माणसाने सारखं बिझी राहणं महत्त्वाचं आहे आणि तुमची कल्पक बुद्धी हवी की तुम्ही रोज काहीतरी विषय, तुमच्याकडे विषय पाहिजे. आता काय करायचं, मला ते तबला कसा बनवतात ते शिकून काय करायचं? मग हे लोक अर्धे पागल होतात. जाता जाता रस्त्यातून हे असे हातवारे करत चालतात. म्हणजे आपण बघतो रोजच्या रुटीनमध्ये आपण बघतो की कसे स्वतःच बडबडत जातात. हे असं तसं या लोकांचं चालतं. आता आपण येऊया तुमच्या प्रवासांकडे, जे ऐकून अनेकांना विश्वास बसणार नाही प्रेक्षकांना. तर सर एवढ्या लांब ॲक्टिवा प्रवासाची सुरुवात कशी झाली? तो प्रश्न बरोबर विचारलेला आहे, पण मी तुम्हाला त्याच्या मागचं कारण सांगतो. हा मानसिक प्रवास आहे, हा मानसिक खेळ आहे. इथे ताकदीचा काही खेळ नाही आहे. तुमची मानसिकता तयार असेल, पक्की असेल, तर तुम्ही या प्रवासाला निघा, नाही तर घर आपलं चांगलं आहे. काय कारण ज्यावेळेस मी ॲक्टिवावरती जातो आणि हायवेवरती जातो आणि ज्यावेळेस 20-22 टायरचा ज्यावेळेस तुमच्याकडून कंटेनर धडधड करत बाजूने निघतो, त्यावेळेस तुम्ही 1 सेकंद तुमचं हृदय थांबतं. प्रॅक्टिकल करून बघा की काय बाबा, काय बाजूने जातोय हा, माझ्याकडे जागा नाही आहे, हायवेवरती साईडला जागा नाही. मी 6 वेळा पडलो, स्किड झाली माझी गाडी, 0 स्पीडला स्किड झाली, अशी झाली तशी झाली, चिखलात पडलो, हे ते पडलो. मग तिथेच मी दम सोडून दिला असता की बाई नको, हे कोणी भानगडी सांगितलं, घर बरं आहे ना आपलं. पण तसं नसतं त्याचं. एक तर हा थ्रिल आहे. तुम्ही ह्या थ्रिलमध्ये जर का तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुमची मानसिक तयारी भयानक पाहिजे. तुमची मानसिक तयारी चांगली असेल तर कोणीही करू शकतं. मी काय अचाट अफाट काम केलेलं नाही आहे, कोणाच्याही पॉसिबल आहे, कोणीही करू शकतं. मानसिक तुम्ही तगडे आहात ना, जा. कारण स्कूटरवरती तुम्ही फिरताय, पण तुमची जर मानसिकता नसेल तर मग काय कराल हो तुम्ही? हायवेवरती गाडी चालवणं, स्कूटर चालवणं इतकं सोपं नाही. लोक चालवतात पण इतकं सोपं नाही आहे. बाईकवाला रस्त्याच्या मधून चालतो, स्कूटरवाला अगदी रस्त्याच्या बाजूने चालतो. एक बाजूला खड्डा आहे, एक बाजूला ट्रक टँकर आहे. मी चालवू कशी गाडी? नाही, जिद्दच पाहिजे सर. या प्रवासामागचं सर मोटिवेशन काय होतं? म्हणजे एवढं लहान माणसाला भेटायचं, टपरीवाला, पेट्रोल पंपाला. काय पेट्रोल पंप पण मजा असते माहिती आहे. हा, कथा आहे का तिकडच्या. ते जे टँकरवाले येतात, जे ट्रकवाले येतात, ड्रायव्हर, क्लीनर, तुम्ही एकदा गप्पा तुमच्या त्यांच्या रंगल्या पाहिजे. मग बघा तुम्ही काय तुम्हाला काय समजतं. हायवेवरती काय असतं हे सगळं तुम्हाला समजतं. मी गाडीतून गेलो तुम्हाला काही समजणार नाही. मग कुठे काय मिळते, कुठे कोण मिळते, कोण भेटते,
कुठे कुठे बाटली मिळते, कुठे, हे हायवेवाल्यांना सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला काय माहिती? ते सगळा तो जो विषय आहे, तुम्हाला समजून घ्यायचे जर असेल तर हा विषय तुम्हाला पेट्रोल पंपवर थांबावा लागेल का तिथे, किंवा राजस्थानी ढाबा, की जिथे तुम्ही एक दाल फ्राय घेतली की तुम्हाला एक खाट देऊन टाकतात, झोपा त्या खाट्यावरती, असं असतं. पण सर मग असा एखादा काही अनुभव तुम्हाला आलेला सांगता येईल तुम्हाला, की कुठल्या ट्रकवाल्यांशी तुम्ही गप्पा मारल्या किंवा पेट्रोल पंपवाल्यांशी गप्पा मारल्या? खूप आहेत अनुभव खूप आहेत. तर ते म्हणजे त्याच्यातलं असं आहे की ते त्यांच्या हिशोबाने त्या कथा असतात, त्या त्यांच्या कथा असतात. आणि त्या, हे बघा, ते लोक दिवस रात्र जन्मभर मोठे होस्तवर ते लोक पेट्रोल पंपवरती झोपतात, तिथे राहतात, राजस्थानी ढाब्याला. आता मी एक रात्र राजस्थानी ढाब्याला काढली होती, बरोबर आहे. आता मला माहिती आहे की भाई राजस्थानी ढाब्याला ते रात्री त्या खाट्यावर झोपलं तर मच्छर. पण जो ट्रकवाला होता माझ्याबरोबर तो मला बोला, अंकल आप अंदर सो जाओ कॅबिन के अंदर. आता मला सांगा, इथे मी माझ्या स्वतःचे 2-2 बेडरूम आहेत आणि मी तिथे कॅबिनमध्ये झोपतोय, पण ती झोप पण मस्त असते. एकदा अनुभव करून बघा, की एकदा कॅबिनमध्ये झोपून बघा, एकदा त्या खाटेवरती झोपून बघा, बरोबर आहे. आपल्या पण नरम नरम गादीवर झोपायची आपल्याला सवय आहे ना, ती तिथे करून पहा, खूप मजा असते. ते तिकडचे टॉयलेट बाथरूम असेच असतात. ढाब्यावरचे टॉयलेट बाथरूम तुम्हाला थोडी पॉश मिळतील आहे, तिथे असतात. तुम्ही धर्मशाळेमध्ये थांबतात ते तिथे असतात. पण तो एक तर काय माहिती, जसं मी सांगितलं तसा हा मानसिक आहे, तशी तुमच्या नाकातली घाण गेली पाहिजे. हे नको सारखा रुमाल लावून लावून, असं नाही. सगळ्या दूर तसंच असतं. तुम्ही जर ती घाण शोधत बसला तर तुम्हाला चांगलं नाही दिसणार. आता तिथे जसे साधू वगैरे लोक थांबतात, प्रवासी थांबतात. नर्मदा परिक्रमेमध्ये जे चालणारी लोक असतात ती थांबतात. त्यांच्याशी गप्पा कधी मारणार तुम्ही? ते तुम्हाला कधी भेटणार? असे तर तुम्हाला भेटणार नाही. आणि भेटले तर तुमच्याशी बोलणार नाही, कारण मी प्रवासी, ते प्रवासी, त्याच्यामुळे चालू शकतं. तर म्हणून मी ॲक्टिवावरती प्रवास केला, की भाई एक 25 किलोमीटर गेले की थांबायचं टपरीवरती, कुठेही पण थांबायचं, गप्पा मारायच्या, त्यांचं काय ते समजून घ्यायचं आणि मग पुढचा प्रवास सुरू करायचा. सर, पुणे ते रामेश्वर प्रवासाची तयारी किती दिवस केली तुम्ही? पुणे ते रामेश्वरची तयारीला मला बघा, मी 1 ते 1.5 महिना घेतो प्रवासाची तयारी करायला. आणि अगदी सगळी डिटेल मी लिहून ठेवतो, किती किलोमीटरवरती कुठचं गाव आहे, किती किलोमीटर मला प्रवास करायचा आहे, यानंतर तिथे माझी काहीतरी व्यवस्था आहे की नाही राहायची, जी आहे काय, किती दूर आहे. मग मला आत बाहेर जास्ती करत नव्हतो मी जो हायवे पकडला होता त्याच्यामध्ये असं नाही की बाई तुम्ही इकडे जा, मग मला कोणी सांगितलं तिकडे हॅम्पेला जा, म्हटलं काही गरज नाही, मला मी हायवे सोडत नाही आहे. रूट मॅप केला त्याच्यापेक्षा जात नाही, 5-7 किलोमीटर आत बाहेर. आणि हां, तर हा जो हायवेचा प्रवास आहे हा मी फुल रूट चेक केलेला आहे आणि माझ्याकडे लिहिलेलं आहे डायरीमध्ये, की बाई ह्या प्रवासामध्ये इतकंच जायचं आहे मला, साधारण रोजचे 125 ते 150 किलोमीटर. मग मला ते पण टपायचं आहे ना, ज्या स्थानी मी थांबीन ते स्थान पण टपायचं आहे ना. बरं, त्याच्यामध्ये माझा नियम असा, दुपारी 3 नंतर स्कूटर चालवायची नाही, रात्री चालवत आहे. खूप स्वतःला खूप नियमामध्ये ठेवतो मी आणि ठेवलं पाहिजे. पाण्यात उतरायचं नाही. आता मी एवढा प्रवास केला, कुठेही पाण्यात उतरलो नाही. तुम्हाला गरम पाणी वगैरे मिळणार नाही, थंड पाण्याची तुम्हाला सवय पाहिजे. बरं, पाण्यात उतरायचं नाही की बाई पाण्यात उतरून चला पाणी दिसलं. आता मी धनुष्यकोडीला गेलो, लोक मोठे सगळे तिथे समुद्रात आंघोळ करत होते. नाही, आपलं प्रिन्सिपलप्रमाणे पाण्यात उतरायचं नाही. आपल्याला पाण्याची खोली माहीत नाही. त्याच्यामुळे एवढ्या नर्मदा प्रवासामध्ये ज्या दिवशी मी प्रवास सुरू केला, मी कुठच्याही नदीवरती गेलो, नर्मदा माझी प्रिय नदी, पण मी गेलो तर मी लोट्याने आंघोळ करतो. हां, चालेल मला कोणी नावं ठेवली तर, पण मी नदीत उतरत नाही. आणि उतरलो तरी तिथला लोकल जो माणूस असतो त्याचा हात धरून जातो. चालेल आपल्याला कोणी काय म्हटलं तर, पण आपल्याला माहीत नाही ते किती खोली आहे, काय खोली आहे माहीत नाही. प्रवाह, बरं, नर्मदा नदी अशी, याला प्रवाह जबरदस्त करंट आहे, फार जबरदस्त वाहते ती. म्हणजे तुमचा जर का हे झालं तर तुम्हाला अर्धा किलोमीटर तर सहज खेचत घेऊन जाईल, इतका जबरदस्त प्रवाह म्हणजे त्याचा करंट असतो. त्याच्यामुळे तुम्ही हे करताना काही बाई कोणाशी पंगा नाही घ्यायचा. नाही. हा, तू बडा मैं छोटा, बस हो गया, चलो आगे, असं. सर, लोकांची रिॲक्शन काय होती, म्हणजे तुम्ही हे सगळं तुम्हाला बघताना प्रवासात? खूप जबरदस्त.
कारण काय माझ्या स्कूटरवरती मी बॅनर लावतो दोन्हीकडे दिसतील असे. आता मी नर्मदा परिक्रमेला गेलो होतो, त्याच्यावरती गुजरातीत पण लिहिलं होतं की भाई मी नर्मदा परिक्रमा माझी असं असं सगळं ते आहे. एक बाजूला गुजराती, हिंदी, इंग्लिश सगळं दोन्हीकडे लावतो. म्हणजे इकडून जाणारा कारवाला पण पाहतो, इकडून जाणारा पायीवाला पण पाहतो, दोघं जणांना दिसतात. मग कारवाले लोक जे जातात ते कधी कधी हात पुढे जाऊन थांबवतात मला. मग काय स्वतःकडे असेल काय खायला प्यायला देतात, नमस्कार करतात. आता मला सांगा, आपल्याकडचे आपल्या नमस्कार करत नाही, बाहेरचे लोक आपल्या पाया पडतात. काय पाहिजे तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्ती? हा एवढा मोठा गाडीतून चालणारा प्रवासी तुम्हाला स्कूटर थांबायला सांगतोय, स्कूटर थांबवले, हेल्मेट आरशाला अडकवले की तो येऊन तुमच्या पाया पडतो. अजून तुम्ही काय, अजून तुमची काय अपेक्षा असते? आता मी कारमधून गेलो तर कोण माझ्या पाया पडणार आहे? मलाच त्यांच्या पाया पडावं लागेल. नाही पण सर खरंच आहे, कारण तुम्ही हा एवढा प्रवास आत्ता या वयात करता म्हटल्यावर खरंच तुम्हाला हॅट्स ऑफ आहे, नो डाऊट. त्याच्यामुळे लोकांची रिॲक्शन तर ऑफकोर्स तशी असायलाच हवी. सर प्रवासात सर्वात डेंजरस असा काही एक्सपिरियन्स तुम्हाला आला का? भयंकर आला. जसा मी केरळला जाताना मी चिखलात पडलो. आता चिखलात पडलो तर माझी गाडी आडवी झाली. मी एक पायावरती माझी स्कूटर, एक पाय माझा त्याच्यात अडकलेला आणि समोरच्याला चिखलात यावं लागेल आहे, तेव्हा तो माझी गाडी उचलेल तशी, आणि तेव्हा मी सरळ होईने. मग तो एक होता की बाई तो म्हणजे समोरचा पण आला पाहिजे ना चिखलामध्ये. रोडचं काम चाललं होतं, मला वाटलं मी निघून जाईन आणि माझी गाडी स्किड झाली त्या चिखलामध्ये. आता तो अंदाज नाही आला मला, गाडी स्किड झाली आणि मग मला त्यांनी उचलला. मग पुढच्या प्रवासाला लागलो. जसं पहिल्याच दिवशी मी दोनदा पडलो साताऱ्याला जाता जाता. इथून 110 किलोमीटर साताऱ्याला जाता जाता मी दोनदा पडलो. एकदा माझं हँडल तुटलं, एकदा मी पूर्ण स्कूटर करून खालती पडलो. मला ते थोडंसं तिथे, मला पहिला दिवस होता, माझा अनुभव नव्हता मला, तर माझं ते थोडं चुकत होतं. बाजूला जी बाजरी असते म्हणजे जी स्टोन डस्ट असते त्याच्यावरती गाडी स्लो करता करता वाकडी येऊन गेली आणि मी पडलो. मग हँडल लिव्हर बदली केलं, कसं तरी साताऱ्याला पोहोचलो आणि मग माझा पुढचा प्रवास केला. मी एक पेटी बनवली होती माझ्या प्रवासाला सुरुवातीला मागे लावायला, की या पेटीत माझं सगळं सामान ठेवायचं आणि तिथून कर. पण ते मी टेक्निकल माणूस असूनसुद्धा तो संपूर्ण माझी जी कल्पना होती ती सगळी फेल गेली. 110 किलोमीटर जाता जाताच माझी ती सगळी फेल गेली. माझी पेटी पडली, म्हणजे वाकडी झाली, त्याचं स्टँड तुटलं, हे ते तुटलं. मग मी सरळ शेवटी बॅग घेतली आणि माझा तंबू घेतला आणि मग मी पुढचा प्रवास केला. ओके, म्हणजे तुम्ही टेंट पण कॅरी करता? माझं सिंगल माणसाचा टेंट कॅरी करतो, कारण कुठे कुठे धर्मशाळा, पेट्रोल पंप काही पण असतं, तिथे मच्छरचा त्रास होऊ नये आपल्याला. आणि काय अजून अशी आपली तब्येत, हे काय ह्याच्यात तब्येत आपल्याला स्वतःला सुधारवायची, स्वतःला सांभाळायची. आणि नाही सांभाळली तर मग कोण बघणार आपल्याकडे? आणि मग भलतीकडे पडलं राहून करण्यापेक्षा. एवढा लांब प्रवास करताना सर शरीर आणि मन कसं मजबूत ठेवलं तुम्ही? मी सांगितलं तसं की कमी जेवायचं, म्हणजे दिवसभर तुमच्यात एनर्जी. आता मी अख्खा साऊथ प्रवास सकाळी 3 इडल्या 1 वडा एवढंच केलं. त्याच्यापेक्षा काही जास्ती खाल्लं नाही. दुपारचं जेवण नाही, दुपारचं जेवायचंच नाही, ह्याच्यावरती आपलं पोट भरवायचं आणि तेवढंच भागवायचं. रात्री जाऊन काय खायचं? हां, आपण एकदा हॉटेलवरती किंवा धर्मशाळेत, मंदिर कुठे पण पोचलो की मग आपलं काय खायचं असेल म्हणजे लंच तुम्ही स्किपच करायचे? हां, लंच स्किपच करायचं. पण डिनर पण इतकं अगदी तगडं नाही. काय डोसा काढला, हे ते काढ. साऊथ आहे त्याच्यामुळे डोसा इडली तिथे. बरं, ती लोक भात इतका खातात की तेवढा भात मी 1 वर्षात खातो. बरोबर आहे. मला एकदम मी बघितलेला किस्सा आठवला. कारण तेवढा मी भात, म्हणजे मी हॉटेलवाला सांगायचं, अरे बापरे इतना तुम्ही कैसा चलेगा यार, मेरा कोई रोटी बोटी है क्या? तो इधर रोटी थोडी चलता है. आणि ते असे हाताचे गोळे बनवून ढगाढग लाडू बनवून ढगाढग तोंडात टाकतात. सर पुणे ते रामेश्वर प्रवासातला एखादा इमोशनल मुवमेंट असं काही सांगता येईल तुम्हाला? इमोशनल मुवमेंट तर असं काही नाही आहे, कारण हे जे मी पडलो जाताना साताऱ्यापर्यंत, हेच माझं फार वाईट होतं. म्हणजे कारण काय, मी साताऱ्याला पोचलो त्यावेळेस माझी नस पूर्ण खेचलेली होते, पूर्ण खेचली होती नस. म्हणजे मी रात्री चालू शकत नव्हतो, मी केमिस्टच्या दुकानापर्यंत जाऊ शकत नव्हतो की बाबा मी स्प्रे वगैरे घेऊन येईन.
काहीतरी घेऊन येणे. पण कसा तरी टेकत मी माझ्या भाचीबरोबर मी चाललो आणि ते स्प्रे वगैरे आणला, मारला आणि घरी सांगितलं माझ्या काकूकडे थांबलो होतो मी. तर तिला सांगितलं, बाई सकाळी जर व्यवस्थित झालो तर कारण पुढचा प्रवास माझी परीक्षा होती. तर म्हटलं सकाळचा प्रवास सुरू करीन आणि नाही तर मग मी 1-2 दिवस थांबीन इथे आणि पुढच्या प्रवासाला निघेन. कारण मला तो कुंभाळणी घाट करायचा होता. पाटण वगैरे करत मी चिपळूणला उतरलो. दुसऱ्या दिवशी मी तो कुंभाळणी घाट अख्खा क्रॉस केला. पण आयुष्यातली खरी अगदी जन्म-मृत्यू जवळून पाहत होतो. कुंभारली घाटात भयंकर गाडी रस्ता एकदम खराब, कॉर्नर सगळे तुटके फुटके. माझी स्कूटर मी काढू तर कुठून काढू? या बाजूने ट्रक येतात, ते इतके शार्प टर्निंग, या बाजूला ते मोठं खालती खोर म्हणजे ही खालती खोरी, आणि त्याच्यातून जाऊ कसा मी? जरा इकडे तिकडे माझे बरं आत्तापर्यंत एवढ्या मोठ्या घाटात कधी मी गाडी चालवलीच नाही आहे. स्कूटर आपण कुठे चाललो होतो? शहरात चाललो होतो. कुंभाळणी घाटामध्ये स्कूटर चालवायचा प्रश्नच कुठे उरतो? तर मी तिथून निघालो तर कुंभाळणी घाट म्हणजे मी सकाळी 7:30चा साताऱ्याहून निघालो. मी जवळजवळ 3:30 वाजता चिपळूणला पोचलो. हळूहळू ज्यावेळेस तिथे लिहिला बोर्ड पाहिला, घाट संपला, तेव्हा जीवात जीव आला माझ्या. पण मग टोटल किती किलोमीटरचा प्रवास झाला तुमचा सातारापासून चिपळूणपर्यंतचा? ते काहीतरी तो कुंभाळणी घाट आणि तो तिथपर्यंत आपल्याला जावं लागतं ना. कुंभाळणी घाटापर्यंत एक कुठचं ते हे आहे, तिथपर्यंत जाऊन मग आपण राईटला टर्न करतो आणि मग त्या पाटण रोडला आपण लागतो आणि मग तो खालती उतरून आपण चिपळूणला जातो. तरी म्हणजे ऑलमोस्ट 100-1 किलोमीटर असेलच ना? तेच. सर, पुणे ते रामेश्वर हा जो प्रवास तुम्ही केला, तर हा म्हणजे टोटल तुम्हाला पूर्ण करायला किती दिवस लागले? पुणे ते पुणे 1 महिना लागला मला. रामेश्वर, कन्याकुमारीला राहिलो मी. कन्याकुमारीला जरा आराम केला, 2 दिवस राहिलो. जरा मला हॉटेल चांगलं मिळालं होतं, समोर सी व्ह्यू होता, हे ते होतं, जरा बरं वाटत होतं मला आणि थोडं थकलो होतो मी. म्हणजे कन्याकुमारीला असं सनसेट पाहायला गेलो तर मी अक्षरशः तिथे माझे पाय असे काळे झाले होते मातीनी वगैरे. तर ते समुद्रामध्ये जरा उभं राहून त्या खाऱ्या पाण्यामध्ये मी माझे पाय धुतले, तेव्हा पाय जरा माझे गोरे झाले. म्हटलं चला इथे पाय धुतो. रामेश्वर केलं, रामेश्वरला मी होतो, कन्याकुमारी होतो. मग तिथून मदुराईला आलो, मदुराई करून मग बँगलोर वगैरे करत मी आलो. पण मग येताना पण तुम्ही बाईक स्कूटरवरतीच आलो. फक्त माझा मधला एक 100-150 किलोमीटरचा प्रवास मी टेम्पोतून केला. मला सांगायला काही वाटत नाही की बाई तुम्ही काय मला बघायला आला नाही आहे काय की मी कसं काय केलं. पण मी तुम्हाला सांगतो, रोडची कंडिशन इतकी खराब होती की मी ज्या टेम्पोमध्ये माझी स्कूटर ठेवली होती, म्हणजे मी तो सुद्धा सांगत होता, कैसा तुम लेके जातात आहे स्कूटर इसके ऊपरचे. इकडे सगळा रस्ता खोदलेला आहे, यावर असा ट्रॅफिक. मग मी काय केलं की एक ठिकाणी आणि काय असतं की जो पण आपल्याला मध्ये जाई पण कुठे आपण एक ठिकाणी थांबलो काही पण याच्यामध्ये की तर तिथे किंवा नाके असतात ना, टोल नाके, तर टोल नाक्यानंतर साधारण मी अर्धा तास तरी आराम करायचो. मग तिथे खुर्चीवर बसायचं, एक चहा प्यायचा आणि आराम करायचा. कारण तिथे सगळे मोठे लोक भेटतात त्या टोल नाक्यावरती. हां, सगळे टोल नाक्यावरती भेटतात कारण ते तिथे थांबतात सगळे ना. टोल नाका गेला की ते जरा सगळे जरा थांबायच्या मूडमध्ये असतात. ट्रक वगैरे टेम्पो बाजूला लावतात, ते बसतात. तर तो पुढचा प्रवास फार भयंकर होता आणि मला इन्फॉर्मेशन मिळत गेली होती, आगे बहुत रस्ता खराब है. मग मी एक टेम्पोवाला बसला होता, त्याला जरा पटवलं. एकाने नाही सांगितलं, हे बोलत, हमने कहा मेरे को यहाँ से वहाँ तक छोड़ दे तू, इतना लेगा. चल ठीक आहे, उठा टेम्पोत. आम्ही स्कूटर ठेवली, तिथून तिथे गेलो. 100-150 किलोमीटर होतं. पण खरोखर रस्ता फार खराब होता. बरं, मी काय प्रवासाला निघालेलो आहे असं पाहिलं तर माझा प्रोजेक्ट पूर्ण झाला होता. मी मदुराईपर्यंत हा होतो, म्हणजे पुणे ते मदुराई, बरोबर आहे. ते नमक्कल वगैरे लागलं, हे ते बेळगाव वगैरे लागलं. माझा प्रवासाचा हेतू पूर्ण झाला होता, माझा मदुराईपर्यंतचा. त्याच्या पुढे फक्त मला प्रवासच करायचा होता, जास्ती मला काय पाहायचं नव्हतं. तर म्हटलं ठीक आहे, मी काय मरायला आलेलो नाही आहे, अखंड जायचं आहे, अखंड यायचं आहे आणि याच्या पुढे पण खूप करायचं आहे. तर मी ती टेम्पोत टाकली, 100-150 किलोमीटर टेम्पोत टाकून त्याला सांगितलं उतार दे अभी मेरे को. त्यांनी उचलली, सगळे खालती ठेवले आणि माझ्या पुढच्या प्रवासाला लागलो. मग मी कोल्हापूरला गेलो, देवी दर्शन केलं, परत साताऱ्याला येताना थांबलो आणि मग साताऱ्यावरून परत पुणे. या पूर्ण प्रवास म्हणजे तुमचा 1 महिन्यात झाला? 1 महिन्यात झाला.
सर, अयोध्येच्या प्रवासाबद्दल काय म्हणजे एक्सपिरियन्स टोटल ओव्हरऑल सांगता येईल का? चांगला, खूप चांगला. अयोध्या मी पाहिलेली होती. अयोध्येला मी 2दा याच्या अगोदर गेलो होतो. एकदा 1968 साली गेलो होतो आणि एकदा मी आणि मिसेस आम्ही दोघंजण अयोध्येला गेलो होतो. तर म्हटलं हा मस्त प्रवास आहे आणि अख्खा बघा महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश. पण ती पद्धत कशी होती माझी, हा जसा मी साऊथ फिरून परत स्कूटरनीच आलो ना, ते तसं नाही केलं. तिथे मी काय केलं, पुण्याहून निघालो, मग माझी स्थानं सगळी ठरलेली होती. तिथे थांबलो. मी इंदोरचा म्हणून इंदोरच्या घरी गेलो. एक माझं सासूरवाड, माझा व्याही तिथे राहतात, त्यांच्या घरी गेलो. तिथे एक दिवस काढला. असं करत करत मी लखनौ, कानपूर वगैरे. आता लखनौच्या अगोदरसुद्धा मी पडलो. आता माझी स्कूटरचं हँडल झालं वाकडं. आता मला सांगा, आपण सायकलवरती 2 पाय तंगड्या घालून मग त्याला हँडल, ते काय होईना. मग एकाला सांगितलं ठोक तू उधर से, मग त्यांनी ठोकलं, मी ठोकलं, त्यांनी ठोकलं. मामुलीचा तो जरासा त्याच्यामध्ये सुधार झाला, तरी माझी गाडी अशी थोडी थोडी वाकडीच चालत होती. पण मी मग लखनौला गेलो, एका मेकॅनिककडून ठोकून त्याच्याकडून ते स्कूटर बनवून घेतले. तर तिथे काय झालं होतं की एक 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 हा सांगायचा खूप चांगला आहे, लोक मदत करतात. आणि ह्या प्रवासांमध्ये जेवढे माझे प्रवास झाला, साऊथ म्हणा, अयोध्या म्हणा, द्वारका म्हणा, नर्मदा परिक्रमा म्हणा, तुम्ही कशाला जात आहे, काय प्रवास करायला जात आहे? देवाला भेटायला. देव असं करेल का? हा एक पूर्ण तुमचा विश्वासाचा विषय आहे, श्रद्धेचा विषय आहे. देव असं तुम्हाला करेल का रक्तात दिल ढकलून? नाही करणार. तो तुम्हाला पूर्ण घेऊन जाईल, पूर्ण आणेल. आता तुम्हाला तेवढं धैर्य तर तुम्हाला ठेवावं लागेल. पेट्रोल तर तुम्हाला भरावं लागेल. ते देव येऊन थोडी पेट्रोल भरणार आहे. तर तुम्हाला ह्याप्रमाणे तुम्हाला चालायचं आहे. पण लोक मदत करतात. तुमचा माझा ऑब्जेक्ट काय चांगला आहे, त्याच्यामुळे मग लोक आपोआप, तुम्ही जाता जाता तुम्हाला ती दैवशक्ती तुमची मदत करतच असते. ही तुम्ही नक्की श्रद्धा ठेवा. कोणाच्या ना कोणाच्या रूपाने कुठे ना कुठे येऊन थोडे. तर ते तिथे कानपूरला काय झालं की पितृपक्ष लागलेला होता. आता बरं, काय हिंदुस्थानामध्ये काय काय खूप तर आहे. एका माणसाला हॉटेल नाही देणार राहायला. मग मी काय बोललं, आता कुठे शोधू, काय शोधू. एकाला विचारलं, तो बोलतो हमको मालूम नहीं. दुसऱ्याला विचारलं, किधर आया, किधर जा रहे? हमने कहा अयोध्या जा रहा हूँ. अच्छा अच्छा, क्या 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 तकलीफ है? हमने कहा रहने के लिए जगह नहीं है साहब. रुको. फोन काढला, एक मंदिर होतं. तर त्याचा जो महंत म्हणजे मंदिरचा अगदी मालक पूर्ण, त्याला फोन लावला कि ऐसा ऐसा एक आदमी, उसको मैं भेजता है तुम्हारे पास, उसकी व्यवस्था करतो, खाना पीना रहने की सब व्यवस्था करतो. हमने कहा महंत की पहचान है? बोलते आप जाओ यहाँ से. महंतला फोन लावला तो बोलला ये गेट से अंदर आना, डायरेक्ट मेरे को मिलना आके. आता मला सांगा, रस्त्यावरचा माणूस तो स्वतः कुठेतरी पितृपक्षाच्या हिशोबाने जात होता. मला सांगतो की तू त्या महंतकडे जा. आता हे कोणी कुठून सगळे सिग्नल दिले? तर त्यांनी तो तिथे गेलो मी, महंत, त्या महंतकडे गेलो तर तो, हे असे सगळे महंत म्हणजे सगळे मस्त असतात. हे दुबले पतले नसतात, सगळे मस्त. किधर से आए हो? पुन्हा सांग, कहाँ जा रहा है? अयोध्या जा रहा. हाथ मुँह धो. हाथ मुँह धो, बस खाना खाने को बैठो. अरे रे ना, पहिले खाना खा लो. त्यांनी आणून दिलं, हे एवढं ढीकभर आणून दिलं जेवायला. आमने का खाताही नाही साहेब. त्याच्यातलं अर्ध कमी केलं, त्याला खाल्लं. आणि मग मला बोललो, एक माणसाला बोललो, इनको जरा अपनी धर्मशाला है ना, वो धर्मशाला में इनको जरा बिस्तर लगा देना और उधर उनको छोड़ देना. तर तो आला माणूस माझ्यावर, ते धर्मशाळा उघडून दिली, मला एक बिस्तर देऊन टाकला. आप इधर सो मजे से. आता मला सांगा, कोण मदत करतं? पैसा घेत ना, पैसा काय का फोकट. खाना खाने को आ जाओ, रात को भी आओ खाना खाने को, दिन में भी आओ खाना खाने को, खाना फ्री इधर. बरं, हां, हनुमानाचं मंदिर होतं, पण तिथे त्यावेळेला भागवत कथा चालली होती. त्याच्यामुळे मग मी एक दिवस जास्ती थांबलो की चला भागवत कथा तर ऐकू बसल्या बसल्या. तर तिथे दुपारी जरा भागवत कथा ऐकली आणि असं केलं. मग निघालो मी आणि मग अयोध्या गेली. तर अयोध्येला मग मला घर राहायला जाऊ मिळत नव्हतं. मग मी एक ठिकाणी, मला फिरता फिरता त्या कॉलन्यांमध्ये खूप सांगत होती भाडी. आता अयोध्या कसं झालं आहे माहिती आहे, एकदम पैसा भरपूर, एकदम. त्यांना माहिती इथे आलेल्यांकडे पैसा वगैरे भरपूर आहे. 1,500-2,000च्या खालती रूम नाही. आता माझी तर तेवढी तयारी नव्हती, तेवढं मला तसं थांबायचं नव्हतं. मग मी करता एक होमस्टे मिळाला मला तिथे.
तो बहुत भीड़ है, बहुत ऐसा है, ऐसा वैसा। हमने कहा चलेगा साहब, आप कल बोलो तो कल खाली कर देगा, मेरे को कोई प्रॉब्लम नहीं है। नाही, हमने कहा ठीक आहे, आप रहो इधर, कोई प्रॉब्लेम नाही. आप त्याच्याकडे थांबलो. ते 600 की 600 रुपये की 500 रुपये घेतले माझ्याकडून. आणि तो बेड होता 4 बेडचा 1 बेड. आता अख्ख्या बेडवरती मी झोपलेलो होतो. तर असं पण मिळून जातं. मग अयोध्या केली. अयोध्यातून गोरखपूरला गेलो. कारण मी काय करतोय, अयोध्याच्या प्रवासामध्ये गोरखपूरहून मी स्कूटर बुक करतो ते पुण्याला. कारण गोरखपूर पुणे मी तिकीट काढलेलं होतं रिटर्न. मी सगळं ते सेट केलं होतं. किती मग फक्त 1च दिवस जास्ती माझ्याकडे मिळाला. पण गोरखपूरला गेलो आणि माझी तब्येत खराब झाली. मला एकदम डिसेंट्री झाली. तब्येत खूप एकदम मी थकून गेलो होतो. जाऊन टॉयलेट इतका मला त्रास होत होता. काय खाण्यात कुठेतरी येतं, आपल्याला होतं तसं. मी माझ्या डॉक्टर मित्राला फोन केला, तर त्यांनी सांगितलं अशा अशा गोळ्या घे आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. मग एक 2-3 डोसमध्ये माझं झालं. मग तिथे पण खूप ओळख झाली. मग मी तिथे पण माझं ते लॉजमध्ये थांबलो होतो. आणि मग मी माझी गाडी तिथून स्कूटर बुक केली आणि ती पुण्याला आली. ज्या माझ्या मागच्याच ब्रेकच्या डब्यामध्ये माझी स्कूटर होती आणि पुढचे 1-2 डब्बे सोडून मी रिझर्वेशनमध्ये बसलो होतो. कारण तो 36 तासाचा प्रवास आहे, खूप मोठा प्रवास आहे. तर ते सगळं घेतलं होतं. थोडं बहुत सुकं खायचं घेतलं होतं बरोबर. बाकी तर काही खात तर नाहीच मी, प्रवासामध्ये खूप कमी खातो. तर असं माझं मग गोरखपूरहून माझी स्कूटर पण आली, मी पण आलो. थोड्या वेळ बाहेर ती स्कूटर काढली, थोडे सोपोस्कार केले. तर तिथला जो हा असतो हमाल असतो, त्याला सांगितलं जरा 1 लिटर पेट्रोल ला के दे ना. मग त्यांनी 1 लिटर पेट्रोल लागला. अंकल आपसे क्या पैसा लेगा, ये 120 रुपये दे दो. हमने कहा चल लवकर दे. 120 रुपयाला पेट्रोल मिळालं तरी खूप झालं. 1 लिटर पेट्रोल टाकलं आणि सामान मागे बांधून घरी आलो. पण मग अयोध्येला किती दिवस लागले टोटल? त्याला मी 2 दिवस होतो. मी 3-3, 4-4 वेळा दर्शन घेतलं. अरे वा. एकदा पहाटे गेलो, एकदा संध्याकाळी गेलो, एकदा परत सकाळी गेलो. हां, 3-3 वेळाला मला दर्शन करून आलो. पण पूर्ण जर्नीला किती वेळ लागला अयोध्येच्या, पुणे ते अयोध्या आणि परत यायला? काहीतरी 19 दिवस मी लिहिले त्याच्यामध्ये. हां, 19 एक दिवस लागले मला काहीतरी. नाही 19 दिवस नाही, 21 की 22 दिवस लागले. आणि सर तुम्ही द्वारकेचा जो प्रवास केला म्हणजे त्याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा ना. द्वारकेचा म्हणजे प्रवास कसा होता, त्याच्यात एक माझ्याबरोबर एक माझा पार्टनर होता, माझा मित्र होता एक. तर काय झालं होतं माहिती आहे, खूप मागे लागायचे माझ्या. आम्ही पण तुमच्याबरोबर येऊ. म्हटलं एक काम करा, तुम्ही यायला काही हरकत नाही, तुम्ही काय माझ्या कडेवर बसणार नाही आहात. तुम्ही तुमची स्कूटर चालवणार आहे, मी माझी स्कूटर चालवणार. असं पण नाही की डबल सीट घ्यायची. पण घरी पहिले कन्फर्म करून घ्या, विचारून घ्या येणार का, म्हणजे जाऊ का मी. कारण हे लोक उत्साह खूप असतो, पण घरी जातात आणि यांचा उत्साह पूर्ण मावा येतो. हे मी एक नाही, कमीत कमी 10 लोक माझ्या मागे लागले होते, आम्हाला पण घेऊन चला ना तुमच्याबरोबर. म्हटलं बाबा कठीण आहे. पहिले घरी विचारतं, घरी कोणी परवानगी देत नाही. आता आमच्याच घरच्या आमच्या बायका अशा होत्या की त्यांनी परवानगी दिली, तर त्याला परवानगी दिली. मग तो माझ्याबरोबर होता, माझा मित्र. तर आम्ही लोकांनी द्वारका म्हणजे इथून पुण्याहून निघालो, ओल्ड पुण्या बॉम्बे रोडनी ठाण्याला गेलो. ठाण्याला 1 दिवस थांबलो. मग आम्ही तिथे दमणला गेलो, तिथे 1-2 दिवस थांबलो. मग तिथून एक प्रवास असा होता की तुम्ही जर ते राजकोट वगैरे केलं तर जवळजवळ 350-400 किलोमीटरचा राऊंड बसत होता. म्हणजे उगीच पेट्रोल जात आहे. बरं, मला शहरं पाहण्यात इंटरेस्ट नव्हता. मुंबईला राहिलं, पुण्याला राहिलं, आता अजून काय शहरं पाहू मी. इंदोरसारख्या शहराचं मला प्रेम आहे. तर मग आता इंदोरसारखी शहरं पाहिल्यानंतर अजून इथे काय पाहू मी. तर तो प्रवास करायला आम्ही लोकांनी हाजिरा टू घोघा एक फेरी चालते, त्याच्यामध्ये ती माझी स्कूटर ढकलली आम्ही दोघांनी आणि तिथे गेलो. फक्त कठीण प्रवास होता पालीथाण्याचा. आता मी काय जैन नाही आहे, पण मी पालीथाण्याचं मंदिर पाहायचं होतं. कारण तर पवित्र डोंगर त्यांचा, ते लाखो लोक जैन लोक वरती जातात. तर माझ्या मित्रांनी सांगितलं होतं किंवा तुला पालीथाण्याचा डोंगर चढून वर जाऊन तुला देवळाचं दर्शन घ्यायचं असेल तर तुला आदल्या दिवशीपासून लंघन करावं लागेल. बाथरूम बंद, पाणी बंद, डोंगरावरती चुकून पण 1 नंबरला जाऊ नको. म्हणजे लोक तुला नावं ठेवतील, कारण तो डोंगर अख्खा पवित्र आहे. वरचं अगदी टोकत पवित्र आहे असं नाही, अख्खा डोंगर पवित्र आहे. तेव्हा ते तू अवॉइड कर, हे मला माझ्या जैन मित्रांनी सगळं सांगितलेलं होतं. याचा हे करू नको, तू त्रास होईल तुला आणि तुझ्यासारख्या स्वभावाला एकदम तू हा होशील आहे. तर रात्री 8 वाजता
आम्ही लोकांनी पाणी प्यायलो होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी 12पर्यंत एक ग्लास नाही, अर्धा ग्लास नाही, फक्त ते 1500 पायऱ्या आहेत त्या. तर त्या 1500 पायऱ्या चढून चढून आम्ही लोकं गेलो. 6ला चालू केलं, तर जवळजवळ 10पर्यंत आम्ही वरती पोहोचलो. मग 10ला परत उतरायला सुरुवात केलं. चढणं सोपं असतं, उतरणं कठीण असतं. सारखा बॅलन्स जातो. पण पालिथाण्याच्या मंदिराच्या पायऱ्या खूप चांगल्या आहेत. 4 पायऱ्या फ्लॅट, 4 पायऱ्या फ्लॅट. त्याच्यामुळे मग आणि काठी नाही घ्यायची. हां, लोकं काठी घेऊन चालतात. की टेकत-टेकत. म्हटलं काय एवढे म्हातारे झालो की टेकत-टेकत अख्खा डोंगर वरती चढायचं, तसं नाही करायचं. बिना याचं जायचं, हळू जायचं. धाप नाही लागणार असं जायचं. मग वरती गेलो. देवाचं दर्शन केलं. खालती 12 12:15 वाजले आम्हाला उतरता. मग एक चांगला सोडा लिंबू प्यायलो. थोडं सलाईनसारखं आत आलं आणि थोडं रिफ्रेश झालो आणि मग जेवण खाण करायला पुढे गेलो. पण तिथला एक अजून अनुभव पालिथाण्याचा. सकाळी सकाळी मी माझा मित्र निघालो आणि निघून आम्ही एका मंदिरात थांबलो होतो. जस्ट असे बसलो होतो जरा रिलॅक्समध्ये. कारण ते आम्हाला फाफडा जलेबी खायचा होता. तर तो आम्ही फाफडा जलेबी खाल्ला. म्हटलं आता इथे बसा जरासं. तर तेवढ्यामध्ये मला गुजराती खूप फ्लुएंट येतं. कारण मी मुंबईला ज्या धंदा सुरू केला तर माझा धंदा होत नव्हता. तर मला त्या गुजराती लोकांनी सांगितलं तू गुजराती शिक आणि गुजराती नाही आलं तर तुझा धंदा नाही होणार, दिवसभर तू बसला राहशील. मी गुजराती मला फ्लुएंट येतं. त्याच्यामुळे मला नर्मदा परिक्रमेमध्ये इकडे इकडे कुठेही त्रास नाही झाला. आणि द्वारकासुद्धा तर सगळी गुजरातमधूनच केली ना. तर तिथे मला तो एक जण असाच गप्पा मारत होता काहीतरी. तर मी त्याला नमस्कार केला. बरं काय माझी एक पद्धत काय मी अशीच काहीतरी शोधून काढली. प्रत्येकाला वाकून नमस्कार करायचा. तो माणूस थोडाच एकदम त्याचं मी सांगतो ना त्याची बुद्धी 360 डिग्री फिरून जाते. अरे अंकल आप झुक के नमस्कार कर रहे. अरे रहने दे यार, चलता है वो ऐसा. म्हणजे आपल्या इथे काय माहिती आहे का, जरा लहान मुलगा भेटला की लगेच तू सुरू करतो. मध्य प्रदेशमध्ये तुम्ही फिरा, गुजरातमध्ये तू हा शब्दच काढायचा नाही. आप तुम. आणि आम्ही लगेच इकडे तूनी सुरुवात करायला लागतो. जरा आपण बघितलं की जरा असं आहे की लगेच तुकारची भाषा. तिकडे तुकारच्या भाषेला लोक मारायला सुद्धा उठतात मध्य प्रदेशमध्ये. हां, कधी चुकून कधी मध्य प्रदेशमध्ये गेला तर तुकारची भाषा बोलू नका. आप हम तुम अशी तुम्ही म्हणा. तर ते तिथे काय की वाकून नमस्कार कहाँ से आहे ऐसा आहे. अहो 5-7 मिनिटात माणूस विरघळून जाईल. इतका तुमच्या म्हणजे आपण म्हणतो ना मॅस्मराईज करतात. तशा माझ्या त्याच्या बोलण्यामध्ये मॅस्मराईज झाला तो माणूस. म्हणजे मी माझ्या स्वतःवरती शंका घ्यायला लागलो. अरे मी काय कुठे मॅस्मरायझम तर शिकलो नाही ना कुठे. हे तर कसं एवढा मोठा माणूस कंट्रोलमध्ये कसा आला माझ्या. तिथून बायकोला फोन केला की असे 2 जणं जेवायला येतात तर तो जेवायला तयार ठेव. अरे आमची आता तुम्ही मला रस्त्यात भेटला तर काय तुम्ही मला घरी बोलवाल जेवायला. सकाळी 10 वाजता भेटला आणि 12 वाजता तुम्ही सांगाल की हे जेवायला करून. शक्यच नाही आहे. आणि आपण तर विश्वास न ठेवणारी माणसं आणि घरी डायरेक्ट जेवायला बोलवायचं. काय माहिती कोण आहे ते. हो म्हणते कसे ते तर भले काय सांगतात आम्ही तर परिक्रमेला निघालो ना आम्ही असे निघालो. पण खरी परिस्थिती काय माहिती. घरात येऊन गळ्यात नाही दाबणार. पण त्यांनी बायकोला सांगितलं बायको. आणि तो निघाला BJPचा पालिथाण्याचा अध्यक्ष. आम्हाला काही माहिती नाही, बॅकग्राऊंड माहीत नाही. सदरा पायजामा घातलेला माणूस. तिथे गेलो तर म्हटलं आप क्या करते क्या. मैं पालिथाना का BJP का अध्यक्ष हूँ. अरे म्हटलं भाई तू तर खूप मोठा भेटला आम्हाला. तर म्हटलं ठीक आहे बाबा, कभी भी आओ पालिथाना फ़ोन करो आपका बंदोबस्त कर दूंगा रहने का मैं. मग मला जेवायला दिलं. सगळं घर बसलं होतं. आग्रह करून करून आम्हाला वाढलं. मग आम्ही लोक परत आमच्या लॉजवरती आलो. तिथल्या धर्मशाळेत आलो, थांबलो. आता आम्ही पालिथाण्याचा डोंगर चढलो. त्या दिवशी आमचे पाय खूप दुखत होते. तर तिथले जे धर्मशाळा आहेत तिथे संध्याकाळी 5 वाजता एक चंपीवाला येतो. त्याला 100 रुपये आम्ही दोघांनी दिले. कारण पाय दुखायला लागले होते ना. 100 रुपये दिले आणि चांगले मग हात पाय चांगले दाबून घेतले. फर्स्ट क्लासपैकी मालिश करून घेतली. सो जाओ कपडा उपडा सब निकालो. मग अंडरवेअरवरती झोपायचं. त्याची चादर टाकतो त्याच्यात झोपायचं आणि तो दाबून देतो अख्खा वरून वगैरे मालिश करून देतो. मालिश केली जरा पाय वगैरे रिलॅक्स झाले आणि मग संध्याकाळी मग फिरायला गेलो मार्केटमध्ये. सगळं पाहिलं थोडं खाल्लं पिल्लं आलो.
थकवा निघून जातो त्या मॉलिशने, एकदम रिलॅक्स वाटतं. एकदम ते एकदम मस्त. पण आता त्यांचे हात तगडे असतात ना, तर ते असे दाबतात तुमचे पाय वगैरे, मस्त पोटऱ्या वगैरे, मांड्या दाबून दाबून, कंबर दाबून तुमची सीधी करून टाकतात. तर आमचा सगळा थकवा निघाला. तुमच्या या टोटल ह्याला म्हणजे द्वारकाच्या यात्रेला किती दिवस लागले सर? नाही सर, मी आठवत नाही मला, पण मी त्याच्यात लिहिलेले आहे. हां, 20-22 दिवस. आणि मग येताना तिकडनं परत तुम्ही दोघं गाडीवर? आम्ही द्वारकेवरून द्वारकेला गेलो. द्वारकेवरून आम्ही लोक इथे गेलो. पुढचं स्टेशन एक आहे, कारण आम्ही द्वारका वगैरे पाहिली, बेट द्वारका वगैरे पाहिली. आणि काय त्या स्टेशनचं नाव, ते तिथपर्यंत आम्ही गेलो. मग आम्हाला सांगितलं इथून स्कूटर बुक होत नाही, आता प्रायव्हेटायझेशन हो गया है सब, स्कूटर तुम्हाला जाएगा नाही. मग आम्ही तिथून काय करायचं म्हटलं, आता आमच्याकडं तर मोठा यक्ष प्रश्न पडला की आम्ही जे प्लॅन केलं होतं टोटल फेल. अशी परिस्थिती येते की तुम्ही पुढे म्हणजे तुम्ही जो विचार करता तो सगळा तिथे गेलो तर तिथे. हो, आणि तिकीट तुमचं तिथनंच होतं? हां, तिथून आम्ही लोक स्कूटर परत फिरणार होतो, आमचं रिझर्वेशन पण होतं. आता काय करायचं, आमच्या दोघांसमोर प्रश्न, स्कूटर ठेवायच्या कुठे आणि करायच्या कशा. मग आम्ही इकडे तिकडे विचारपूस केली की बाई इथून आपण जर ट्रान्सपोर्टनी स्कूटर पुण्याला पाठवल्या तर 5-6 हजार रुपये सांगायला लागले. मग म्हटलं ह्याच्यापेक्षा एक काम करू. मग तर तुम्हाला एक तिथला हा होता, एक गार्ड भेटला आम्हाला, आणि एक स्टेशन मास्टर होता. तो बोला यहाँ से कोई भी स्कूटर आपका लेके नहीं जाएगा, क्योंकि यहाँ से जो भी गाड़ी जाता है वो सब प्राइवेटाइजेशन है, और कार्गो का मतलब त्याचे हे आहेत ते सब प्राइवेटाइजेशन पे चलते हैं, आपका स्कूटर कोई नहीं लेगा. हमने कहा क्या हो गया, तो बोलता स्कूटर के ऊपर माल नहीं रख सकता है, तो ये जो इनका जो कार्गो वाला जो दिया हुआ है, तो इसके ऊपर तुम्हारा स्कूटर के ऊपर क्या रखेंगे, कुछ नहीं रखेंगे, तो वो उनका जगह वेस्ट हो जाता है, उसका पैसा नहीं मिलता है, इसलिए तुम्हारे स्कूटर. मग तिथून आम्ही लोकांनी रात्री एक गाडी चालली होती त्याच्यात आमच्या स्कूटर ढकलल्या, ते आम्हाला त्यांनी करून दिलं. आणि मग आम्ही राजकोटला आलो. राजकोटला एक रात्रभर राहिलो, स्टेशनवरतीच राहिलो. भयंकर थंडी, भयंकर मच्छर. मग आमचे स्कूटर बाजूला ठेवल्या, रात्रभर राहिलो. सकाळी 7-1 वाजलं, उजाडलं. थोडे आम्ही लोक इथे गेलो, लॉजवरती गेलो. दोघंजणं जरा थांबलो, संध्याकाळी फिरलो. कारण दुसऱ्या दिवशीची रात्रीची पहाटेची आमची 3ची गाडी होती, ती इथे पुण्याला पोचणार होती. असा तो आमचा द्वारका झाला. सर, नर्मदा परिक्रमेवेळी तुम्हाला काय काय म्हणजे अनुभव आले ते पण आम्हाला ऐकायला आवडेल. नर्मदा माझा मुळात आवडीचा विषय आहे. कारण मी जवळजवळ 1-2 वर्षांनी एकदा तरी नर्मदेला कुठे ना कुठे माझी 1-2-3 स्थानं आहे, तिथे मी नेहमी जातो. जसं महेश्वर आहे, मंडलेश्वर आहे. आता पुढच्या महिन्यातच मंडलेश्वरला उत्सव असतो, तिथे मी जातो. आज बरेच वर्ष जातो आहे. असं नाही 1-2दा गेलो तिथे, असं नाही, बरेच वर्ष जातो आहे. तर त्याच्यामुळे जसं महेश्वरचा घाट माझा प्रिय घाट, मंडलेश्वरचा घाट माझा प्रिय घाट, मंडलेश्वरचा बाजार माझा प्रिय, माझा महेश्वरचा माझा बाजार प्रिय. तर नर्मदा परिक्रमा आमची झालेली होती, त्याच्यामुळे मला पण ती बसनी झाली. म्हणजे रोज 200-250, कारण 18 दिवसात त्यांना पूर्ण करायची असते. त्याच्यामुळे रोज 150-200 किलोमीटर लोक चालवतात. सकाळचं एकदा जेवण नाश्ता झालं की मग ते लोक पळवतात. पण मध्ये माणसं भेटत नाहीत ना. आपण इथून उठतो तिथे जातो. बसनी प्रवास करण्यात, कारनी प्रवास करण्यात, विमानाने प्रवास करण्यात, हाच एक विषय की तुम्हाला साधी माणसं मिळत नाही. मग ती साधी माणसं कुठे शोधायची? स्कूटरवर शोधायची. मग स्कूटरवरून मी माझी परिक्रमा सुरुवात केली. पण परिक्रमेचा असं मी केलं, त्याचा हिशोब असा असतो की मी इंदोरचा असल्यामुळे, माझं सासूरवाड इंदोरचं, मी इथून निघालो, माझी स्कूटर बुक करून टाकली रे पुणा ते इंदोर. त्याच गाडीत बसलो, तिथे माझी स्कूटर सोडवून घेतली. 1-1.5 दिवस आराम केला आणि मग इंदोरवरून मी ओंकारेश्वरला गेलो. ओंकारेश्वरला सकाळी 11-1 वाजता पोचलो. पूजा वगैरे पाठ करून परिक्रमा उचलावी लागते, तिथे म्हणतात त्याला उचलावी लागते. तर ती परिक्रमा पूजा वगैरे पाठ करून, आंघोळ करून उचलली. आणि मग मी तिथून जो निघालो, मग म्हटलं थांबलो नाही मी त्या दिवशी तिथे. म्हटलं कशाला 1 दिवस वेस्ट करा. मग तिथून मी ते जे स्थान आहे बाजीरावाची समाधी, तिथे आलो. तिथे एक रात्र घालवली. दुसऱ्या दिवशी गेलो तर तिथे आमचे एक मित्रवाला भेटले. ते पाहून माझा प्रवासाचं सगळं वर्णन ऐकून
आणि प्रवासाची माझी गती ऐकून ते इतके माझ्या प्रेमात पडले की ते माझे चांगले मित्र झाले. आणि एकदा असं झालं की ते कार नाही फिरतात, मी स्कूटरवर फिरतोय, तरी मला मध्ये दोनदा भेटले. ते बोलतात तुम्ही काय करताय काय? म्हटलं असंच आहे. तुम्ही कार नाही फिरताय म्हणे. कारनी आम्ही फिरतोय, रस्ता इतका खराब आहे, काय इतका भयानक रस्ता आहे, आणि तुम्ही कारने फिरून सुद्धा आमच्या पुढे पुढे चाललेला. ते मला एकदा रस्त्यात भेटले आणि एकदा तिथे भेटले बोटीच्या जवळ, जे तिथे नर्मदा क्रॉस करतात, जो तिथे म्हणजे तिथे मला भेटले. तर ते असे माझे मित्र भेटत गेले मध्ये मध्ये. टोटल तुम्हाला नर्मदा परिक्रमा ही जी केली तुम्ही, तर त्याला म्हणजे टोटल किती दिवस लागले? जरा हे बघा, ते 3,000 किलोमीटर होते साधारण. चालत गेला तर 3,500 किलोमीटरचा आहे पट्टा. पण एक स्कूटरनी वगैरे गेलो तर मला साधारण 2950 वगैरे 3,000 किलोमीटर लागले मला. म्हणजे तो इंदोर आणि तिथला ओंकारेश्वर प्रवास सोडून द्या, बाकी मला लागले. आणि मी ती 19 दिवसात पूर्ण केली काय. आणि जिथे 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 मला जागा मिळाल्या तिथे तिथे मी थांबलो. आणि मग त्या प्रवासामध्ये सुद्धा खूप चांगली लोकं मिळाली, खूप लोकं कोऑपरेटिव्ह होती. तिथे एक तर नर्मदेच्या किनारी तुम्ही फिरताना तुम्हाला खायची प्यायची काही हे नसते. लोकं घरातून आणून आणून तुम्हाला खाऊ घालतात. म्हणजे एक अनुभव तर असा, सकाळी मी असं तर मी खातो कमी. 8 वाजता काय की एक ठिकाणी थांबलं होतं की स्कूटरला हार लावायला. तर मी स्कूटरला हार विकत घेतो एवढ्यात समोरच्या घरातून एक जण आलाय. बोले आपको अंदर बुलाया. मैंने क्या हो गया भाई अंदर? नहीं नहीं बोले अंदर बुलाया आपको. स्कूटर ठेवली अंदर. तर तिथे सकाळच्या जेवणाला बालभोग म्हणतात. तर मला बोलतं बालभोग लगा आप खाना खा लो. आता सकाळी त्यांनी फरसाण, एक गोड, त्याच्यानंतर पराठे, आणखी भाजी न हे ते, मला एवढं मोठं ताट. म्हटलं एवढं मी घरी पण जेवत नाही, एवढं मोठं ताट आणून दिलं तरी. मग ते सगळं दिलं मला. मग ते मी जेवलो. आता हार स्कूटरला थांबायला म्हणून त्या फुलवाल्याच्या दुकानात थांबलो आणि ते एवढं मला घरात बोलवून दिलं. मग त्याने आडनाव वगैरे नाव वगैरे विचारलं, कोण आहे काय आहे. तिथे त्याचं खूप महत्त्व असतं. ते सगळं तो तिथे खूप प्रकार चालतो. जाताना 10 रुपये दक्षिणा पण दिली. म्हटलं जेव्हा पण दक्षिणा पण घ्या आणि मग जा पुढे. तर असं असं घेऊन चालतो सगळा हा प्रवास चालतो. एका ठिकाणी खूप चांगला अनुभव आला. मी एक धर्मशाळा शोधत होतो. पण ते खूप प्रवास केला होता. खूप अनुभव खूप आहे. नर्मदा परिक्रमा म्हणजे अनुभव आहे. धर्मशाळा माझ्या हिशोबातली मिळत नव्हती. म्हणजे मला आवडत नव्हती ती धर्मशाळा. जिथे चाललं अरे काय कुठे थांबतो यार मी, काय व्यवस्था नाही, काय नाही. टॉयलेट बाथरूम जाना है तो नदी के ऊपर जाओ, तो नाले के ऊपर जाओ, असं तसं. म्हटलं काय यार. तर मी बोलत होतो एवढं. तर काय असतं माहिती आहे की आपले लोकल लोक असताना खूप हुशार असतात. ते लवकर तुम्हाला ऑब्झर्व करतात आणि लवकर तुम्हाला तुमच्या हे करतात. क्या हो गया अंकल, हमने कहा रहने के लिए कोई जगह तो बताओ यार, कुछ तो बताओ. हमने कहा वो नीचे मंदिर आया तो मंदिर इतना नीचे था कि मैं स्कूटर के साथ डायरेक्ट मंदिर के अंदर ही घुस जाऊंगा, इतना स्कूटर नीचे जा रहा है मेरा, कैसे चलूँ मैं वहाँ पर. वहाँ थोड़ी व्यवस्था थी. वो एक तो छोड़ के आया मैं, और वो मेरे से अभी 10-15 किलोमीटर पीछे रह गया मंदिर. अभी क्या करो, ये धर्मशाला में ठीक नहीं लग रहा, मज़ा नहीं आ रहा है. एक काम करो, आगे वो सफ़ेद मकान है ना, उस मकान में आप चले जाओ, वो परिक्रमावासी को रोकते. नर्मदा परिक्रमेची एक पद्धत आहे. कुठेही जायचं, नर्मदे हर असा हात करायचा, नर्मदे हर. मग ते तिथे गेलो तर ते नर्मदे हर. हमने कहा यात्रा पे निकलो, आओ अंदर आओ. स्कूटर नाही, स्कूटर भी अंदर लाव. त्याचं घर होतं छोटंसं. स्कूटर वगैरे आतमध्ये ठेवली, बैठो इधर, बसलो वगैरे, चहा पाणी हे ते सगळं झालं. आणि 5-5:30 वाजता हे आतमध्ये मेंढ्याचा पुरा कळप मोठा आतमध्ये घुसला घरात. 50 मेंढे होते, बकरे मेंढे सगळ्या बकऱ्या हे ते. मी त्याला म्हटलं अरे सब घुस गए तुम्हारे घर के अंदर, देखो देखो देखो, रोको उनको. तो बोलता नाही वो मेरे सब. मग ते सगळे ते बकरे मेंढे सगळे आतमध्ये घुसवले. बोले अभी वो पाणी पिएंगे और अंदर घुस जाएंगे, उनकी जगह आहे. मग मी ती जागा पाहायला गेलो तर तिथे असे त्याने एक शेड बनवली होती, त्याच्यात त्या सगळ्या घुसल्या. ते सगळं झालं. मग रात्र झाली, संध्याकाळ झाली, रात्र झाली. तर मला खाना खाऊ. तर जेवायला बसवलं. आता त्याला सांगितलं बाबा मला खालती तर बसता येत नाही मांडी घालून, खुर्ची पे बैठव. मग खुर्चीवरती जेवण आणून दिलं, पाणी आणून दिलं सगळं. आणि त्या तिकडच्या बायकांची एक पद्धत आहे, तर तुम्हाला पाण्याचा ग्लास असा नाही आणून देत,
ते पाण्याचा ग्लास आणतात आणि पदरांनी पुसून देतात. आम्ही आणून सेंटर टेबलवरती ग्लास आपटतो. तसं नाही, हातात तुमच्या देणार, तिथे ठेवणार नाही. तिने आणून वगैरे दिला, जेवण वगैरे झालं. अभी आप अंकल आप बड़े हो ना, अंदर सो जाओ. हमने कहा मैं परिक्रमा में कहीं पर भी किसी के घर में जाता नहीं हूँ. घर के अंदर नो एंट्री. जो भी आप बोलो बाहर. आप काय बाहेर वरांदा आहे ना, तर तिथे काय असतं, असे बाकडे लागलेले असतात मोठे मोठे. त्याला ते अशा म्हणजे लाकडाचेच असे पडलेले असतात, जुने पुराणे असे तसेच असतात. त्याच्यावर मी माझा तंबू लावला आणि रात्र काढली. मग सकाळी गरम पाणी वगैरे देतात ती लोक, चहा पाणी दिलं. पण अशा वेळेला एक लक्षात ठेवायचं असतं की आपला खिसा ढिला ठेवायचा असतो. मुलं भेटली, मुलाच्या हातात 100-200 रुपये ठेवले, कोण मोठी बाई आहे त्याच्या हातात. तुम्ही सगळं फुकटचं खाणार, त्यांच्या घरी राहणार पण, त्यांच्या घरी जेवणार पण, आणि 10 रुपये काढून देणार. कसं चालेल आहे? तसं. आणि आम्ही लोक ह्याच चुका करतो. आमच्या लोकांच्या मुख्य म्हणजे ह्याच चुका असतात. आम्ही पैसा दिला, सगळं फुकटचं पाहिजे आम्हाला. फुकट जगात काही नाही मिळत. दिलंच पाहिजे तुम्हाला. अहो दिलं तर लोक लगेच पाया पडले ना, तुमच्या मुलं पाया पडली, सगळे पाया पडले ना, सोना बुना पाया पडल्या ना. आता तुम्ही काय 10,000 रुपये खिशातून काढून देणार? मग इथे मोठमोठे तुम्हाला स्वतःला सांगायचं की आमच्याकडे एवढा पैसा आहे, तेवढा पैसा आहे, आणि 10 रुपये काढायचे. कोणी सांगितलं तुम्हाला? तसे देवळामध्ये जायचे आणि मग चिल्लर टाकायचे डब्यामध्ये. कोणी? कसला प्रकार? असं नाही. चांगले पैसे का, हां तुम्ही पैसा हात जरा ढिला ठेवा, हे ते त्याला द्या, मुलांच्या हातात ठेवा, तर खुश होतात. आणि मग ते सकाळी तिथून निघालो मग मी. मला पण काय सुंदर हो, त्याची नात होती त्या धनगराची. तुला धनगर आहे, त्याची नात होती. सुंदर मुलगी, लहानशी, अगदी एवढीशी मुलगी, सुंदर. आम्हाला वाटतं आमच्यात मुली सुंदर आहेत. काय सुंदर मुलगी दिसायला, आणि काय मस्त लिपस्टिक वगैरे लावून फर्स्ट क्लास पोज देत होती. फोटो काढले तर अशा एकदम स्टाईलमध्ये उभी राहून पोज देत होती. त्याचे ते नातू वगैरे हे सगळी टीम होती ती. ते सगळे असे मस्तपैकी देत होते. त्यांचा पण इलेक्ट्रिकलचा व्यवसाय होता मुलांचा, प्लस मेंढपाळ होतं. सर, पुन्हा संधी मिळाली तर पुढचा प्रवास कुठे कराल? राजस्थान. राजस्थानचा म्हणजे प्लॅन केलाय तुम्ही? प्लॅन केलेला आहे माझा. आणि आत्ता मी मागे एक प्रवास करणार होता हैदराबादचा. माझा मुलगा एक हैदराबादला राहतो, मी हैदराबादचा प्रवास करतो. पण काय झालं, थोडीशी मध्ये माझी जरा तब्येत गडबड होत होती, म्हणून तो मी हैदराबाद थांबवला. पण मे बी परत कधी काय मिळाली तर आपलं जाऊ कुठे. म्हणजे अजून हे का मानसिक तयारी आहे आणि इच्छाशक्ती आहे. बरं, डोकं कधी फिरेल याचा भरोसा नाही. त्याच्यामुळे हो, इथे क्विक रिझल्ट असतो. निघायचं म्हणजे निघायचं, संपलं. एकदा ठरवलं की ठरवलं, जा करायचं. इतर म्हाताऱ्यांसारखं आयुष्य मला नको होतं, हे वाक्य खूप पॉवरफुल आहे. नेमकं काय म्हणायचं होतं तुम्हाला? कारण मी म्हातारे पाहतो, ऑब्झर्व करत आलो आहे किती वर्ष आज मी म्हातारे. आमच्या तिकडचे, तिकडचे सकाळी एक राऊंड मारायचा, संध्याकाळी एक राऊंड मारायचा, ते तसेच कपडे घालायचे. काय स्वतःला सांभाळायचं नाही, स्वतःचं रूप पण सांभाळायचं नाही, घाणेरडं राहायचं. कानातले केस वाढलेत, नाकातले केस वाढलेले, मी दाढी मिशा कापलेल्या नाहीत कधी. हे असं म्हातारपण आहे का तुमचं? हे असं म्हातारपण जगायचं आहे का? तुम्हाला कानातले केस कापायला सुद्धा तुमच्याकडे वेळ नाही आहे? म्हणजे असे तुम्ही घरामध्ये घाणेरडे फिरता, कपडे नाही घालायचे घरामध्ये फिरताना, उघडं बोंबो घरामध्ये फिरायचं. काय शॉर्ट घालायचा, बरमुडा घालायचे. अरे हे काय म्हातारपण आहे? मी पाहतोय, रोज पाहतोय, आमच्या कॉलन्यांमध्ये पाहतोय, शहरांमध्ये पाहतोय, मुंबईमध्ये पाहिलं. हे असं म्हातारपण काय? तुमच्याकडे चांगले कपडे नाही आहेत, ते असे फाटके फ्लोटर घालायचे आणि फिरायचं. स्वतःला पण ते नीटनेटकं ठेवलं पाहिजे, अपडेट ठेवलं पाहिजे, चांगलं ठेवलं पाहिजे. चांगले कपडे घाला, भले साधे कपडे घाला, पण चांगले कपडे घाला, स्वच्छ कपडे घाला. दाढी रोज करा. दाढी नाही करायची, मी एक दिवस दाढी करतो. अरे नाही, दाढी वाढलेली आहे, मिशा वाढलेल्या आहे, कधी पण फिरतात आहे. बरं काय माहिती आहे, केस काळ्या आणि दाढी पांढरी. अरे असं कधी असतं का? काय मिशा काळ्या करायच्या आणि दाढी पांढरी ठेवायची, आणि काय काय असं नको आयुष्य. असं मला म्हणजे माझ्या पर्सनली तुम्ही तो जे वाक्य लिहिलं की मला असं त्या म्हाताऱ्यांसारखं मला बिलकुल आवडत पण नाही, आणि मी तसं राहणार पण नाही. शेवटपर्यंत मी चांगलाच राहीन आहे. इतर लोक सर रिटायरमेंट नंतर टी व्ही आणि घरापुरतं आयुष्य मर्यादित करतात,
पण तुम्ही भारतभर ॲक्टिवावर फिरण्याचा निर्णय घेतला, तर हा काय म्हणजे वेडेपणा होता की फ्रीडम? पागलपणा आहे, हा शुद्ध पागलपणा आहे. पाहिजे असंच पाहिजे. बरोबर आहे. विमानाने प्रवास करता येतो हो. बरोबर आहे. पण विमानात प्रवास केला की मग तिथे सगळे मोठी लोक भेटतात. मग लहान माणसं कुठे भेटणार? मी इथून गेलो आणि डायरेक्ट कन्याकुमारीला उतरलो तर जी मधली माणसं आहे ती मला कुठे भेटणार हो? साधारण माणूस नाही मिळत तुम्हाला. आणि आणि तुम्ही असे बघा गाडीतून तुम्ही मोठ्या उतरला की साधारण माणूस तुम्हाला तुमच्याशी दिलखुलास गप्पा नाही मारत, कधीच मारणार नाही तो. कारण त्याची सुख दुःख वेगळे आहे, तुमची सुख दुःख वेगळे. तो पहिले तुम्ही गाडीत बघितल्यावर एक तर त्याच्या मनामध्ये ते तुमच्याबद्दल कल्पना चांगल्या येत नाहीत. ए सब पैसावाला लोक आहे, हे सब वैसा आहे वैसा आहे असं ती लोक म्हणतात. पण जर का तुम्ही एक साधारण स्कूटरवरती गेला, इकडे गेला की नाही हे अपने जैसा आहे, मग ते तुमच्या सगळ्या गप्पा घरच्या सुद्धा गप्पा मारतात. असं आहे त्यांचं एक म्हणणं. म्हणजे गाडीतून वगैरे आपण फिरलो थोडंसं त्यांच्यातला ना आपला डिस्टन्स वाढतो. डिस्टन्स वाढतो. सर तुम्ही स्वप्न मोठं बघा हे विद्यार्थ्यांना सांगायचे तुमच्या, तर त्याच्याबद्दल काही सांगता येईल? हो, कारण तुम्ही कशाला त्यात तेवढं, म्हणजे मी मुलांना सुद्धा सांगायचो तुम्ही नक्की पहा, नक्की पहिले आयुष्य सुरुवात करताना नक्की पहा की मला पिठलं भात खायचं आहे की बिर्याणी खायची आहे. पिठलं भात खराब नाही आहे, मी म्हटलं पिठलं भात काही वाईट नाही आहे. म्हणजे एक त्याचं एक मी उदाहरण घेतलं की तुम्हाला काय खायचं आहे, तुम्हाला कसं काय जेवायचं आहे, तुम्हाला काय खायचं आहे, कसं राहायचं आहे, तर तुम्हाला मेहनत करावी लागेल. मेहनत केली तर तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही जगू शकता. नाही मेहनत केली तर मग तुम्ही जे आहे ते पिठलं भात काय भाकरी काय खायचे लोणचं लावून खा. पण जर तुम्हाला चांगल्या एकदा तुम्ही हॉटेलमध्ये गेला की उजवी बाजू बघू नका, डावी बाजू बघा. तुम्हाला काय त्या मेन्यूमध्ये दिसतंय ते बघा, मग तिथे ते मागवा. ते उजवीकडे 250 की 300 लिहिले ते मग मोजू नका. मग तुम्ही जायचं तर तुम्ही ते तसं जा, मग सगळं दिलखुलास खा. मग त्याच्याकरता तुम्हाला पहिले आयुष्यभर मेहनत करावी लागेल. ती तुम्ही मेहनत केली तर पुढचं आयुष्य खूप चांगलं आहे. नाही तर मग फार कठीण आहे, खूप कठीण आहे. मी म्हाताऱ्या लोकांचे आयुष्य बघतो, खूप कठीण आहे. असं हालाकीसारखं जीवन जगतात, मुलं वयांवरती डिपेंडेबल असतात. काय असं असतं ते नको. प्लॅनिंग असं करा की बाई मी माझा सर्वस्व मी बिना कोणाचा निर्भर राहून मी माझ्या 2 पायावरती माझं पुढचं आयुष्य काढू शकतो. म्हणजे इवन इन्क्लुडिंग मेडिकल. आता हे सगळ्यांना शक्य होतं असं नाही. ज्यांना झालं त्यांना झालं, ज्यांना नाही झालं त्यांना नाही झालं. पण ते जर तुम्ही केलं तर होऊ शकतं. नाही होण्यासारखं असं काही नाही की होणारच नाही असं काही नाही, त्याच्यामध्ये होऊ शकतं. पण तुम्ही तसे तेवढे तुम्ही डेडिकेटेड कामाशी ह्याच्याशी हवा, तेवढे तुम्हाला दैवाची पण साथ हवी, तेवढी नशिबाची तुमची साथ हवी, तेवढे घरच्यांची तुमची साथ हवी. आणि तुम्हाला काहीतरी असा मार्ग शोधायची एकसारखी तुमच्यामध्ये काहीतरी हवाच हवी की नाही जाईन म्हणजे जाईन, पुढे करीन म्हणजे करीन. अपयश तर मिळणारच मिळणार, ते तर असतंच पावलं. ते तर तुम्ही त्याच्याशी खचून गेलात ना मग पुढे नको. आपण सोफ्यावर बसायचं आणि मग कन्याकुमारीचा विषय काढायचा. कोणी सांगितलंय? अरे निघ घराच्या बाहेर. तुम्ही घराच्या बाहेर सोफ्यावर बसून हे विषय सुटत नाही. आम्ही सोफ्यावर बसून पतंग उडवतो, आयुष्यात तुमची पतंग उडणार नाही. गच्चीवर जावं लागेल, नाही तिथे उभं राहावं लागेल तुम्हाला. ॲक्च्युअल म्हणजे नुसतं विचार करून फायदा नाही, ते अंमलात आणलं पाहिजे. मला इम्प्लिमेंट करावं लागेल, तुम्हाला प्रोग्रेस करावी लागेल. आता 6 वेळा पडलो तर कोण जाईल? आता हे कोणी सांगितलं पडापडीक? पागलपणा आहे हा, शुद्ध पागलपणा आहे. शिक्षक म्हणून कोणता असा एखादा विद्यार्थी तुमच्या आजही लक्षात आहे का? भरपूर. एखाद्याबद्दल सांगता येईल? हो. आता हे काय होतं माहिती आहे, मी ज्या शाळेमध्ये शिकवायला होतो मला, तर ज्या पहिले शाळेमध्ये आमच्या जे शाळेचे आधारस्तंभ होते पटवर्धन सर, त्यांनी माझा पहिला इंटरव्ह्यू घेतला. तुम्ही कोण, काय, कसं, काय काय काय. माझं काय सर्टिफिकेट वगैरे काय पाहिलं नाही. ज्यांनी रेफरन्स दिला होता त्यांनी सांगितलं तर ऑलराऊंडर माणूस आहे, ह्याला तुम्ही ठेवा. कारण मी तर येऊ शकत नाही आहे, मला काम आहे माझं, तर तुम्ही ह्याला ठेवा. तो तुमचं सगळं व्यवस्थित करून म्हणजे तुम्हाला व्यवस्थित पूर्ण नेईल आहे. तर त्यांनी माझा रेफरन्स चांगला दिला होता. तर त्यांना मी पहिलेच प्रश्न सांगितला आमच्या त्या आधारस्तंभाला. बरं मी बोलायला थोडा फटका आहे जरासा, कारण इतक्या वर्ष बिझनेस केल्या कारणाने मला बोलायला
अशी भीती वाटत नाही तुम्हाला कसं बोलू, काय बोलू, तुम्हाला काय वाटेल, काय नाही वाटणार, असं काही नाही. डायरेक्ट तोंडावरती त्यांच्या सांगितलं, तुमची आमची पत्रिका जमणार नाही सर, कारण माझा स्वभाव वेगळा आहे. तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये आलो तर तुम्ही म्हणाल असं आहे ते तसं आहे, शाळेचे असे नियम आहे तसे नियम आहे. म्हटलं ते काय सर, माझ्या तुमचं नाही जमणार. नाही नाही म्हणा, आम्ही तुम्हाला पूर्ण फ्रीडम देऊ, मुलं तुमच्या हातात देऊ, तुम्ही फक्त आम्हाला रिझल्ट दाखवा. म्हटलं तुम्हाला रिझल्ट दाखवला तर मला ठेवा, नाही तर मला सांगा, दुसऱ्या दिवशी मी चाललं जाईन. आहे कुठे काय इथे हे ते म्हणजे काय तुम्ही मला काय हे तर केलेलंच नाही आहे. पण मला पण एक संधी मिळालेली आहे मुलांना वर आणायची. आणि सगळ्या बैठ्या चाळीतली मुलं आहेत, कोणाचे आईवडील काय कामं करतात, लहान लहान कामं करतात. आता त्यांच्या मुलांना जर मी नाही मोटिवेट केलं, त्यांना जर का नाही शिकवलं काय, तर कोण शिकवणार? बरं, माझा अनुभव वेस्ट चालला आहे. माझा इतक्या वर्षाचा जो अनुभव आहे तो फुकट चाललेला आहे. तर ते म्हणाले नाही, आम्ही तुम्हाला पूर्ण फ्रीडम देतो आणि त्या फ्रीडमनीवरती तुम्हाला आम्ही विचारणार नाही, क्वेश्चन आन्सर नाही करणार, तुम्ही आम्हाला फक्त रिझल्ट द्या. म्हटलं दिला तुम्हाला रिझल्ट. मग त्याप्रमाणे माझी ती कारकीर्द सुरू झाली. आठवड्यातून 2 दिवस 3 दिवस तिथे जायचं. मी माझा टाईम पण काढला की बाई नाही, आपल्याला चांगलं क्षेत्र मिळालेलं आहे काय, तर माझ्या हातून काहीतरी थोडंसं काम होईल, मुलं शिकतील आहे. आणि त्याप्रमाणे मी तिथे 12-1 वर्ष शिकवलं मुलांना. भरपूर बॅचेस झाल्या 12 वर्षामध्ये. मुलं शिकली. साधारण मुलं माझी खूप मोठी झाली, इंजिनियर झाली, IT मध्ये गेली, इकडे तिकडे गेली, खूप चांगली झाली. अजूनसुद्धा मुलं आठवण करतात. पण म्हणजे माझ्या वर्गामध्ये एक मुलगा असा होता, 9वीत शिकणारा मुलगा, पूर्ण 1 BHKचा अख्खा इलेक्ट्रिकलचा डायग्राम काढायचा. 9वीत शिकलेला मुलगा. आणि त्या बोर्डवरती आम्ही लावून ठेवला होता. 9वीत शिकणारा मुलगा इलेक्ट्रिकलचा अख्खा डायग्राम, कुठपासून घरात तुम्ही एंट्री वालेला बेलपासून ते अगदी शेवटपर्यंत. आणि ज्यावेळेस ते कोणी व्हिजिटर्स खूप यायचे आमच्या शाळेमध्ये, ते ज्यावेळेस आमचा इलेक्ट्रिकलचा वर्ग पाहायला यायचे, तर तिथे लिहिलेलं असतं या 8वी-9वीतल्या या मुलाचा हा डायग्राम काढलेला. हो, मुलगा काढतो 8वीतला. म्हटलं काढतो, का नाही काढणार? आता माझ्याकडे मुली पण शिकायला यायच्या. आता मला तुम्ही सांगा, तुमच्या मुलीला तुम्ही पंखा खोलायला द्याल काय? नाही, कधीच नाही देणार. तुमच्या मुलीला गॅसची शेगडी संपूर्ण अख्खी खोल, स्वच्छ कर आणि परत ती जोड आणि चालू करून दाखव. नाही दाखव. अख्खी ट्यूबलाईट खोल, परत ते पार्ट जोड आणि चालू करून दाखव. तुम्ही देणार का? नाही देणार. तुम्ही तुमच्या मुलीला पंखा खोलायला नाही देणार. मी म्हणत होतो खोला पंखा. सासूरवाडी गेला तर लोक कौतुक करतील सासूरचे, आमची सून पंखा खोलते आणि पंखा परत फिट करते ओव्हर ऑइलिंग करून. केलं त्या लोकांनी. त्याचा मला खूप प्रतिसाद तिथे मिळाला, चांगला मिळाला. मग काय होतं की जे आपण काय केलं की मग आपल्याला ती लोकं पण मान द्यायला लागतात आणि त्यांना असं वाटतं नाही नाही, हा माणूस चांगला आहे, काम करणार आहे आणि आपल्याला आपलं जे हे आहे ते ठेवलं. म्हणजे माझ्या इथे शेवटी असं झालं होतं की मी 15-20च मुलं घ्यायचो, 20-22. मग माझ्या इथे रांग लागायला लागली. मग मी सरांना सांगितलं आमच्या डायरेक्टर, याच्यापेक्षा मुलं जास्त घेऊ नका, कारण कंट्रोल करणं मुश्किल असतं आणि मग जागा कमी पडतं, प्रॅक्टिकल कमी पडतं. तसं नको, मला भाई भरला नको, चांगली मुलं द्या, चांगले मी शिकवेन. बरोबर. सर, हा प्रश्न ॲक्च्युली प्रत्येकाला विचार करायला भाग पाडेल. जर आयुष्य पुन्हा जगायला मिळालं तर काय बदलाल? काय बदलाल? आयुष्य जर पुन्हा तुम्हाला जगायला मिळालं पहिल्यापासून, तर काय चेंज कराल तुम्ही? बाई एवढंच धाडस राहू द्या माझ्यामध्ये, एवढंच धाडस राहू द्या आणि अशीच प्रकृती राहू द्या, कारण त्याच्याशिवाय शक्यच नाही आहे. मानसिकरित्या मी चांगला असेल तरच पुढचं, नाही तर फार कठीण आहे. म्हणजे जे माझ्या आयुष्यामध्ये माणसं येतात आहे फार कठीण आहे. सर, आपण एक रॅपिड फायर राऊंड घेऊया. तर म्हणजे मी तुम्हाला काही छोटे छोटे प्रश्न विचारेल, त्याचं लगेच उत्तर द्यायचं. करूया सुरुवात? आवडतं ठिकाण? महेश्वर. आयुष्यातील सर्वात मोठा धडा? मोठा धडा स्पष्टता. ओके. पैसा की शांतता? दोन्ही. एक सवय जी प्रत्येक तरुणाने लावावी? चांगलं बोलावं, तुमच्याकडून काय घेता आलं तर घ्यावं. सर्वात कठीण प्रवास? नर्मदा परिक्रमा. आवडतं पुस्तक? आवडतं पुस्तक पॅपिलॉन. एक रिग्रेट?
एक रिग्रेट म्हणजे काय अर्थाने? असंच एखादं काही तुम्हाला रिग्रेट वाटत असेल तर असं काही नाही आहे. ठीक आहे, स्किप करूया. हे काय खंत म्हणा ना त्याला तुम्ही. खंत खंत काही नाही, काही नाही, सगळं चांगलं आहे, फर्स्ट क्लास आहे. सकाळ की रात्र? काय? सकाळ की रात्र? पहाट. एक व्यक्ती ज्यांनी प्रेरणा दिली? प्रेरणा देणारी कोणी व्यक्ती मला मिळालीच नाही. तुम्ही स्वतःच आहात. तुमच्या आपण स्वतःच आपलं स्वतःलाच डेव्हलप करायचं असतं. म्हणजे मी तुझ्या पाठीशी उभा आहे एवढंच बस, बाकी काही नाही. ते फक्त पाठीशी उभे राहतात, बाकी कोण तुम्हाला कोणी हात धरून तुम्हाला कोणी मदत नाही करत. आणि तुम्ही मदतीची अपेक्षा करू पण नका. तुम्ही तुमच्यावरती भरोसा ठेवा, स्वतःवरती. तुम्ही तुमचा स्वतःवरतीच भरोसा नाही आहे आणि तुम्हाला असं वाटतं मदत लोकांनी करावी. लोक मदत नाही करत. सर, आयुष्य सांगता येईल एका वाक्यात? आयुष्य सांगता येईल ना. चांगलं जगायचं असेल तर प्रामाणिकता ठेवावी लागेल. मस्त. सर, आता आमच्या प्रेक्षकांपैकी काही प्रश्न विचारलेत प्रेक्षकांनीच, तर ते तुम्हाला विचारतो मी. एवढ्या मोठ्या ॲक्टिवा प्रवासासाठी तयारी काय काय करायला लागते? काही नाही. स्कूटर माझी एक तरुणी अगदी 16 वर्षाची, 15 वर्षानंतर ती परत मी 5 वर्षाला रिन्यू करून घेतलेली आहे. त्याच्यामुळे ती अगदी तरुण आहे माझी. ही सर्व्हिस करून घेतली. मग मध्ये मध्ये काय मायनर लागलं तर ते करत राहायचं. ब्रेक लाईनर थोडेसे टाईट करून घ्यायचे. आता मध्ये एकदा माझ्या केरळला जाताना टायरच बस झाला, भोकत पडलं त्या टायरला. मग लोकांनी मदत केली, टायर आणला, स्टेपनी बदलली, सगळं बदललं, परत पुढे प्रवास चालू करायचा. थांबायचं नाही. आता मी काय करू हा प्रश्नच डोक्यातून काढून टाकायचा. सर, वय वाढल्यावर फिटनेस कसं मेंटेन करावं? कमी खायचं, बस तेवढं एकच. तेवढं. कारण खाल्लं ना काय लोक खातात हो, भयानक खातात. म्हणजे मी बुफेमध्ये बघितलं ना तर प्लेट भरून भरून खातात आणि भरून भरून टाकतात. आता किती पुरे घेणार हो तुम्ही? तुम्ही एवढं रोज घरी खाता का? आणि परत जाऊन तुम्ही घेता. इकडे 10 गोळ्या खातात आणि तिकडे श्रीखंडाच्या 4 वाट्या फस्त करतात. कोण कशाला पण. डाएटवर कंट्रोल करा थोडक्यात. रिटायरमेंट प्लॅनिंग सर कधीपासून सुरू केली पाहिजे? 30व्या वर्षीपासून मी सुरुवात केली होती सर. 30-40व्या वर्षीपासून किंवा असं असं करायचं आहे तेव्हापासून मी ग्रंथसंग्रह सुरू केला. 30व्या वर्षी मी ग्रंथसंग्रह सुरू केला आणि तेव्हापासून माझ्याकडे ग्रंथसंग्रहालय, माझ्याकडे स्वतःची माझी लायब्ररी आहे. तर मी माझ्याकडे सगळे ग्रंथसंग्रहालय, माझ्या कम्प्युटरमध्ये 130 ग्रंथ आहेत. माझ्याकडे स्वतःकडे एक 100-150 पुस्तकं आहेत. ती वाचायची. जेवढं समजेल तेवढं समजवायचं आपल्याकडे. आता तर काय कम्प्युटरचा युग आहे, तर सगळं पुस्तक आहे, सगळे ते तुम्हाला जे पाहिजे माहितीचे सगळे अवेलेबल होते. शोधून काढायची नाही. तर कम्प्युटर तर तुम्हाला देत आहे, शोधता आलं पाहिजे, तुम्हाला ब्राउझिंग करता आलं पाहिजे. ते तर मगाशी सांगितलं तसं भरपूर मसाला आहे त्याच्यामध्ये. कुठलं पाहिजे ते तुमच्या मनावर आहे. सर, तुमच्याबरोबर गप्पा मारून खूप मजा आली. भरपूर काही तुम्ही तुमचे छान छान अनुभव आमच्याबरोबर शेअर केले. खरंच खूप म्हणजे मजा आली. तर आता एक शेवटचा प्रश्न फक्त विचारायचा आहे तुम्हाला, की आजच्या या तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल? तरुण पिढीला आता काय झालं आहे, तरुण पिढीचं आमच्या ह्याच्यामध्ये खूप गॅपमध्ये, म्हणजे ती गॅप म्हणतात ती खूप ही झालेली. त्याच्यामुळे आमच्यापेक्षा त्यांचं आयुष्य कमी झालेलं आहे. आता ही जी आय टीतली मुलं आहे, जशी माझी मुलं आहे, ही म्हणतात आम्ही 55 वर्षी रिटायर्ड होणार. म्हणजे माझं नेहमी आमच्या घरात पण बोललं असतं, अरे मी 75व्या वर्षी रिटायर्ड होत नाही, तुम्ही 55व्या वर्षी रिटायर्ड. त्यांचा लाईफस्टाईल एकदम चेंज झालेला आहे. त्याच्यामुळे मी म्हणतो एनर्जी डेव्हलप ठेवा, एनर्जी तुमच्या ह्याच्यामध्ये ठेवा. एनर्जी लेवल कमी होऊ देऊ नका. तुम्ही आम्हाला आय टीमध्ये आहे की अजून कुठे आहे की काय कुठे आहे, तुम्ही तुमची एनर्जी लेवल करेक्ट ठेवली तर पुढचं मग आयुष्याला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही आत्ताच हताश निराश होऊन झालं आहे तर पुढचं आयुष्य कसं काढाल मला सांगा तुम्ही. कारण मग तुमच्यामध्ये ते सगळं काय म्हणतात बरं, ही सगळी पैदा होईल तुमच्यामध्ये. तसं नको. उत्साह ठेवा, ॲक्टिव्ह राहा, उत्साह ठेवा, लोकांशी बोला. लोकांशी बोललं की लोक तुम्हाला समजतील आहे.
मग आपल्यातल्या काय उणा असतात त्या आपल्याला कळतात. मी तुमच्याशी नाही बोललो तर काय करणार आहे मला? तुम्ही गप्प मी गप्प. तुम्हाला इंटरॅक्ट कोणाशी करायचं नाही आहे, त्या भाजीवाल्याशी सुद्धा इंटरॅक्ट करा. तुम्ही जो भेटेल त्याच्याशी इंटरॅक्ट करा. तुम्हाला तुमचं त्याचं आयुष्य कळतं, तुम्हाला तुमचं आयुष्य कळतं. मग आम्ही कसे कुठे स्टँड आहोत ते तुम्हाला शोधता येतं. आता तुम्ही बोलणार नाही, काय नाही करणार, घरात बसले राहणार नाही, टी व्ही पाहणार, काय 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 याला काय म्हणजे मला कळतच नाही या आयुष्याला काय म्हणावं. असं आहे ते सर, असं आयुष्य आहे. आता असंच आयुष्य पुढे पण चालेल आहे. बघूया जसं आता आहे जिथपर्यंत चालले गाडी तिथपर्यंत चालवायची. आता बस मी 76 संपून 77 लागत आहे मला पुढच्या ऑगस्टमध्ये. मी 1 महिनाच बाकी राहिला आहे. बघूया. म्हणजे निराश किंवा हे नाही, हताश नाही आहे मी की आता बरं हे दुनियेला सांगत नाही आता माझं वय झालं वय झालं वय झालं. वय नाही झालं माझ्याकडे भरपूर काही आहे अजून. मला वेळ कमी पडतो आहे. मी सांगतो 2-5 वर्ष म्हणजे कोविडमधले नसती गेली ना तर मला अजून खूप काही करायचं होतं. ती 2 वर्ष ॲक्च्युली 2-3 वर्ष माझे फुकट गेले माझे. नाही तर मी अजून खूप काही केलं तर अजून खूप मला करायचं आहे. सर, आजचा संवाद खरंच मनाला भिडणारा होता. तुमचा प्रवास हजारो लोकांना प्रेरणा देईल यात शंका नाही. मित्रांनो, जर हा संवाद तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि मारगप्पा पॉडकास्टला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा विनोद थत्ते सरांच्या कोणत्या विचाराने तुम्हाला सर्वात जास्त इन्स्पायर केले. धन्यवाद. सर, आज तुम्ही एवढे वेळात वेळ काढून आलात, आमच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या, त्याबद्दल टीम मार गप्पाकडून तुमचे हार्दिक आभार. धन्यवाद. आणि आमच्याकडून तुम्हाला एक छोटीशी भेट. धन्यवाद. तुम्ही पण मला एक याच्यावरती आणला जरासा, त्याच्याबद्दल तुम्हाला पण धन्यवाद. थँक्यू. कारण काय कोणीतरी कौतुक करणारा पाहिजेच असतो ना. हो, मग हो, त्याशिवाय सर नाही लोकांना कळणार पण नाही, हे पण नाही होणार. आणि कोणाला कौतुक आवडत नाही, सगळ्यांना कौतुक आवडतं. हो, मग बरोबर आहे. नाही. आणि तुम्ही तर सर खरंच म्हणजे कौतुकास्पदच काम आहे तुमचं, नो डाऊट. हो, पण आता असं आहे की बाई तुम्ही मला शोधून काढलं आणि केलं, नाही तर कुठे काय बसलेलं आहे काय कळतंय आपल्याला, कोणाला काय कळतं. नाही, आम्ही असं सर शोधात असतोच नवीन नवीन. नाही, आम्हाला पण आवडतं. चांगली गोष्ट आहे. तुम्ही असे शोधत असताना आमच्यासारख्यांना कौतुक करता. धन्यवाद सर. धन्यवाद.